गांधी योजना आली. नारायण अग्रवाल यांनी 1944 मध्ये गांधीयन आयडियोलॉजी म्हणजे विकेंद्रीकरणावरती भर देणारी योजना आली आणि अर्थव्यवस्थेचा 2.1% जीडीपी ग्रोथ रेट गाठायचा आणि तो आपण पुढे जाऊन गाठलेला पण आहे. या काळात टुरिझम सारख्या सेक्टरकडे लक्ष दिलं गेलं. त्याला कारण राजीव गांधी साहेब होते. FRBM नावाचा कायदा आला, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, ज्याद्वारे रेव्हेन्यू डेफिसिट आणि फिस्कल डेफिसिट हे कमी करण्याचं उद्दिष्ट आपण डोळ्याच्या समोर ठेवलं. नुरीन नावाच्या गव्हाचं संकर मेक्सिकन गव्हाबरोबर केलं. त्यातून त्यांना भरपूर उत्पन्न देणारी जात मिळाली. त्याला त्यांनी हाय यील्डिंग व्हरायटी, उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती असं नाव दिलं. नमस्कार, चला आज आपल्याला पंचवार्षिक योजनांचा आढावा घ्यायचा आहे. अगदी धावत्या स्वरूपामध्ये आढावा आपला असणार आहे. लेट स्टार्ट. जर तुम्ही पंचवार्षिक योजना पहिल्यांदाही वाचत असाल तर तुम्हाला या सगळ्या आढावाचा खूप फायदा होणार आहे. लेट्स गो अहेड. 5 इयर प्लॅन्स आपण बघतो आहोत. बेसिकली 1930 पासून जेव्हा आता आपल्याला कळलं की आता भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे, मग तेव्हापासून आपल्या लोकांनी नवीन जो भारत तयार होतोय त्यासाठी आपण काय विटा रचल्या पाहिजे यासाठी सुरुवात केली. अर्थशास्त्र सांगतं की यासाठी इंग्रजांचं कॉन्ट्रीब्युशन काही एवढं नव्हतं. त्यांनी उलट भारत जिथे कन्स्ट्रक्टिव्ह काम करू शकत होता तिथे डिस्ट्रक्शन करण्याकडेच भारताला नेलं. भारताचे 2 तुकडे करण्यामध्ये या इंग्रजांचा सगळ्यात महत्वाचा वाटा आहे. 1950 पासून ते 1930 पासून ते 1951 पर्यंत विविध योजना आल्या आणि या योजनांनी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची उभारणी केली, पायाची त्याच्या उभारणी केली. यातली सर्वात पहिली योजना आहे ती म्हणजे विश्वेश्वरय्या योजना. विश्वेश्वरय्या यांनी त्यांचे विचार जे प्लांट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया यात मांडले. 1934 ला त्यांनी सांगितलं की इंडस्ट्रियलाइज ऑर पेरिश, तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन करा नाहीतर मरा. यांच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. विश्वेश्वरय्या जींवरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे, त्यांना भारतरत्न मिळालेलं होतं. इयर वरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. नक्की ते इयर सापडवा आणि लेक्चर लगेचच्या लगेच पॉज करा आणि चॅट बॉक्स मध्ये लगेचच्या लगेच ते इयर मला टाकायला विसरू नका. मी काही होमवर्क देतोय तो माझ्या सोबत लगेच करा, ठीक आहे? म्हणजे तो लगेच तिथे होत राहील आणि तुम्हाला त्याचा फायदाच होईल. फिक्कीची योजना आली, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स. बेसिकली फिक्की ही एक इंडस्ट्रियलिस्ट मंडळींची संस्था होती, तरी देखील यांनी सांगितलं की आपण कॅपिटलिझमकडे जायला नको, भांडवलशाहीकडे जायला नको. हे बघा, इथे त्यांनी मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध केला. ते म्हणालेत की आपण काय करूया, एक नियोजन आयोग आणूया, प्लॅनिंग कमिशन आणूया, भारतीय अर्थव्यवस्थेला आपण एक प्लांट इकॉनॉमीकडे घेऊन जाऊया. रादर दॅन आपण फ्लक्च्युएट होण्याच्या ऐवजी आपण प्लांट इकॉनॉमीकडे वळूया. पुढे भारताच्या डेव्हलपमेंटमध्ये एका योजनेचं महत्वाचं ते म्हणजे काँग्रेसची योजना. 1938 ला हरिपुरा काँग्रेस भरला आणि त्या हरिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस. स्वतंत्र होणाऱ्या भारताला सार्वभौमत्वाकडे जायचं होतं. स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा भारत. मग त्यासाठी आपण पहिल्यांदा एक प्राथमिक स्वरूपाची योजना तयार केली. ते करण्यासाठी एक वेगळं राष्ट्रीय नियोजन समितीचं गठन करण्यात आलं. या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष होते नेहरू. पुढे आता आपण जेव्हा प्लॅनिंगचा विचार करतोय त्याचे करते धरते करविते फाउंडिंग फादर नेहरू आहेत, विसरता कामा नये. यासाठी जो मसुदा तयार केलेला होता तो मसुदा मेघनाथ शहा यांनी तयार केलेला होता. स्वतंत्र भारतात आज ज्या डॅम्सचा आपण विचार करतो त्या डॅम्सचे प्रणेते हे मेघनाथ शहा आहे. हे अमेरिकेला गेले, तिथून टेनेसी व्हॅली नावाचा जो प्रकल्प आहे तो घेऊन आले भारतात की हे प्रोजेक्ट मस्त आहे, घेऊन येऊया. दामोदर व्हॅलीला जो जन्म मिळालेला आहे तो यांच्यामुळे मिळालेला आहे. ही जी समिती तयार करण्यात आलेली होती राष्ट्रीय नियोजन समिती, यात 15 सदस्य आणि 29 समित्या होत्या. नेक्स्ट, यापुढं मुंबई योजना आली, बॉम्बे प्लॅन. हिचं इयर खूप महत्वाचं आहे, 1944. वर्षावरती 2 वेळा प्रश्न विचारलेले.
8 प्रमुख उद्योगपती एकत्र आले आणि त्यांनी ए प्लॅन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया नावाचा कृती आराखडा तयार केला, ज्याद्वारा त्यांनी आपण भारताला कुठं घेऊन चाललेलो आहोत याचा एक एकंदर ड्राफ्ट तयार केला की आपल्याला नक्की काय करायचंय. महत्वाचं म्हणजे की हे सगळे मंडळी कॅपिटलिस्ट असून सुद्धा यांनी कॅपिटलिझमकडे जा असं नाही सांगितलं. यांनी सांगितलं की आपण भारताला मिश्र अर्थव्यवस्थेकडे नेऊया. मिश्र अर्थव्यवस्थेकडे म्हणजे ज्याच्यात कॅपिटलिझम भांडवलशाही आणि सोशलिझम समाजवाद या दोघांची भेळमिसळ असेल अशा मिश्र अर्थव्यवस्थेकडे मिक्स्ड इकॉनॉमीकडे आपण जाऊया असं त्यांनी सांगितलं. अशी मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी पुढे जाऊन सेकंड 5 इयर प्लॅन मध्ये आलेली आहे, हे देखील महत्वाचं. गांधी योजना आली. नारायण अग्रवाल यांनी 1944 मध्ये गांधीयन आयडियोलॉजी म्हणजे विकेंद्रीकरणावरती भर देणारी योजना आली. विकेंद्रीकरण भारत अख्खा चालवायचा असेल तर आपल्या गांधीजींचं मत होतं की अधिकार ग्रामपंचायतींकडे द्या, गावाकडे द्या. गाव स्वतःच्या पायावरती उभं राहिलं ते जिल्ह्याला स्वतःच्या पायावरती उभं करेल. डिस्ट्रिक्ट जिल्हा स्वतःच्या पायावरती उभा राहिला की तो राज्याला स्वतःच्या पायावरती उभा करेल. आणि असं राज्य स्वतःच्या पायावरती उभं राहू शकलं तर आपलं राष्ट्र स्वतःच्या पायावरती उभं राहू शकेल. यासाठी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडे, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याकडे आणि जिल्ह्यानं ग्रामपंचायतीकडे पॉवर सोपवणं गरजेचं आहे. पुढे जी 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली ना, ही डिसेंट्रलायझेशनसाठी सर्वात महत्वाचा घटक ठरलेली होती. पण तिकडे जा असं गांधीजी आधीच म्हणत होते, गावाकडे चला, गावाकडे चला, गावाकडे चला. विकेंद्रीकरणाचं ते सूत्र होतं. तर आता 1944 ला बॉम्बे प्लॅन आणि गांधी योजना दोन्ही आलेले होते. पुढे पीपल्स प्लॅन आले, जनता योजना. 4 वेळा प्रश्न रिसेंटली येऊन गेलेले आहेत. 1945 मानवेंद्रनाथ रॉय. जनता योजना कोणी आणली असा प्रश्न आहे, त्यामुळे ते नीट लक्षात ठेवा. ते कोण आहेत? मानवेंद्रनाथ रॉय. कृषी आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांवरती आपण लक्ष केंद्रित करावं असं मानवेंद्रनाथ रॉय यांचं म्हणणं होतं. पुढे वेब सिरीज आता पाहत होता. आपल्या एका स्टुडंटनेच मला सजेस्ट केली की सर बघा ते फुकरा के मेरा प्यार असं नाव आहे त्याचं, हॉटस्टार वरती आहे. मी स्वतःच म्हणतो की लय लहान पोरांची वेब सिरीज आहे ती, असं मी तुम्हाला पण नाही सजेस्ट करायला पाहिजे. पण ते त्याच्यात एक वाक्य लय भारी म्हटलेलं आहे. त्याचा UPSCचा इंटरव्ह्यू असतो की जी मेल्यावरती पण जात नाही ती जात. अशा जातीच्या राजकारणाला आपल्याकडनं हिस्टॉरिकल परंपरा आपल्याला लाभलेली आहे. अगदी आत्ता आपल्याकडे महाराष्ट्रात काय चाललेलं आहे त्याचं मी तुम्हाला वेगळं उदाहरण मी तुम्हाला देण्याची गरज नाही. त्यावेळी गांधीजी आणि त्यांचे सर्व अनुयायी यांनी मिळून विचार केलेला होता की असा शोषण विरहित समाज आपल्याला तयार करायचा आहे की जाती जातीनं जातीचं शोषण नाही केलं पाहिजे, उच्च नीचानं एकमेकांचं शोषण नाही केलं पाहिजे. शोषण विरहित समाज आपण तयार करूया. मग आता या शोषण विरहित समाजासाठी ही सर्वोदय योजना आलेली होती 1950 ला. आणि त्यावेळेला जयप्रकाश नारायण साहेबांनी ही योजना प्रपोज केलेली होती. महात्मा गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या विचारसरणीवरती आधारित ही योजना होती. एकंदर जे आपण आता इतक्यात बघितलं हा त्याचा सारांश आहे. पुढे मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट आला. त्याच्याद्वारे 14 ऑगस्ट 1945 माफ करा 1947 आधी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट 1947 भारताचा जन्म झाला. मात्र जो तुम्हाला हा दिसतोय तो
14-15 ऑगस्टच्या आधीचा भारत आहे. खंड भारत ज्याला आपण नाव दिलेलं होतं, म्यानमार जो आता तुम्हाला इथे लिस्टमध्ये दिसतोय, ज्याला आधी बर्मा या नावानं ओळखलं जात होतं, एक आधी 1935च्या कायद्यानं त्याला वेगळं केलं गेलं. इंडिया इंडिपेंडन्स ऍक्टनं इकडं दिसत असणारा ईस्ट बंगाल आणि हा इकडचा, माफ करा, हा इकडचा जो तुम्हाला दिसतोय तो ईस्ट पाकिस्तान आणि हा वेस्ट पाकिस्तान बाहेर पडला. 1, 2, 3. अफगाणिस्तानकडे एक मोठा गेलेला भाग हा इथे 4 आहे आणि आजचा भारत 5. इंग्रजांनी भारताचे 5 तुकडे केले. आता स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रॉब्लेम सोबत आले. हे बांगलादेश तुम्हाला दिसतंय तिथून, हे आजचा हा म्यानमार दिसतोय तिथून, आजचा बांगलादेश म्हणजे त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान तिथून, हा वेस्ट पाकिस्तान तिथून. लोंडेच्या लोंडे भारतात यायला लागले. गदर नावाचा मूवी तुम्ही बघितलेला असेल, आत्ताचा नाही हा, जुना. तर मला रिसेंटली माहिती पडलं की त्यामुळं, त्या गदर मूवीमुळं पाकिस्ताननं सनी देओलचा पाकिस्तानचा विजा अजन्म खारिज करून टाकलेला आहे. सनी देओल अजन्म पाकिस्तानात येऊ शकत नाही, असं मला रिसेंटली कळलं. ते आता झालं असं की लोंडेच्या लोंडे भारतात यायला लागले. सर्वात मेजर प्रॉब्लेम होता तो म्हणजे रोटी, जेवण. हे बघा, कपडा मकान ऍडजस्टेबल थिंग्स आहेत, रोटी जेवण कसं काय द्यायचं, हा सर्वात मेजर प्रश्न होता. या सर्वांना जेवण कसं द्यायचं. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात होणारं जे स्थलांतर आहे ते सर्वात महत्वाचं होतं. आणि आज ज्या सील बाउंड्री तुम्हाला दिसतात ते त्यावेळेला नव्हत्या. अवघड होतं, सगळंच्या सगळं ओपन होतं सगळं. 1947 बघा, महात्मा गांधीजी, जवाहरलाल नेहरूजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, सरदार वल्लभभाई पटेलजी, हे जे सगळे आपले स्वातंत्र्य सेनानी होते ना, त्यांचं भारतातलं कॉन्ट्रीब्युशन आज बघता खूप महत्वाचं आहे. आज साधं जिल्ह्यामध्ये एकमत होत नव्हतं. या सगळ्या मंडळींनी विचार करा, ते नॉर्थ पासून ते साऊथ पर्यंत सगळ्यांनी एकत्र कसं आणलं असेल. ब्रिटिशांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही कोणत्या गांधी किंवा नेहरूंकडनं भारत घेतलेला नाही, आम्ही भारत संस्थानांकडनं घेतलेला आहे. आम्ही भारत संस्थानांना देऊ. संस्थानांची जबाबदारी आहे भारतात जायचं, पाकिस्तानात जायचं की स्वतंत्र राहायचं. आपले जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनी हे सगळं घडवून आणलं. आज जो आपण भारताचा मॅप बघतो त्याला जन्म देणारे ते आहेत. पण हे होत असताना आर्थिक दृष्ट्या भारत कसा स्वतःच्या पायावरती उभा राहायला पाहिजे हे बघण्यासाठी 15 मार्च 1950 आपण प्लॅनिंग कमिशनला जन्म दिलाय. मित्रांनो, तारीख आपल्या परीक्षेसाठी खूप जास्त महत्वाची आहे. MPSCचं फॅक्च्युअल डेटावरती प्रेम आहे, त्यामुळं रट्टा मारो कार्यक्रम चालू करा आणि ते लक्षातच ठेवा. प्रिलिम्स असू दे किंवा मेन्स असू दे, डेटा आणि फॅक्ट्स वरती क्वेश्चन्स आहेत. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्याचे अध्यक्ष होते. बेसिकली ही संस्था संविधानात कुठंच नव्हती, तरी पण हिच्याकडे फंड वाटण्याचे अधिकार होते. दॅट्स वाय खूप महत्वाची बनलेली संस्था होती. असं जे नियोजन आपण सुरू केलं ते समाजवादी लोकशाही होतं. हा जो 5 इयर प्लॅनचा कार्यक्रम आहे ना, हा आपण त्यावेळेच्या USSR कडनं आणलेला होता, त्यावेळेच्या रशियाकडनं. ते समाजवादी होते. पण नेहरूजींचं मत होतं की समाजवाद म्हणजे समाजाच्या वतीनं फक्त कोणीतरी एक सरकार पुढे येईल आणि त्यांनीच काम बघेल असं नाही. लोकांची ही जबाबदारी आहे. लोकांनी हे सगळं पुढे घेऊन जायचंय. PSI प्रिलिम्सला ह्याच्यावरती प्रश्न होता, लक्षात ठेवा. आता हे सगळं घडवून आणण्यासाठी नियोजन आयोग, प्लॅनिंग कमिशनचं काम होतं
की देशाच्या सर्वोत्तम विकासासाठी एक प्लान बनवणे, तयार करणे. प्लॅनिंग कमिशन असा प्लान तयार करायचा आणि तो प्लान एनडीसी कडे पाठवायचा. एनडीसीची जबाबदारी की आता काय बरोबर आहे काय चूक आहे ते चेक करायचं आणि तो प्लॅन एक्झिक्युशन साठी सँक्शन करायचं. एनडीसी मध्ये प्लॅनिंग कमिशनचे सर्व मेंबर असतात, शिवाय सर्व राज्यांचे सर्व चीफ मिनिस्टर असतात. एनडीसी ला जन्म 6 ऑगस्ट 1952 ला मिळाला. अगेन डेट्स खूप महत्वाचे आहेत, त्यांना व्यवस्थित डोक्यात ठेवा. तो एनडीसी ला जन्म मिळाला. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि त्यात इलेक्शन कमिशनर होते सुकुमार सेन. पार्लमेंट बसली. पार्लमेंट ऑफकोर्स काँग्रेसला खतरनाकवाली मेजॉरिटी मिळाली. नेहरूजी पंतप्रधान झालेले होते. त्याआधीच पहिली पंचवार्षिक योजना आली 1951 ते 56. नेहरूजी तिचे अध्यक्ष होते. ठरलं 2069 कोटीचं ध्येय गाठायचं. माफ करा, ठरलं 2069 कोटी रुपये खर्च करायचे आणि अर्थव्यवस्थेचा 2.1% जीडीपी ग्रोथ रेट गाठायचा. आणि तो आपण पुढे जाऊन गाठलेला पण आहे. ठरलं त्यापेक्षा कमी खर्च पण केलेला आहे. अशा पहिल्या पंचवार्षिक योजनेला आपण पुनरुत्थान नाव दिलेलं होतं. पुनरुत्थान, सगळं नव्यानं उभं करायचं होतं. काहीच नव्हतं आपल्याकडे, सगळं पहिल्यापासून आपल्याला उभं करायचं होतं. 51 ते 56 हा त्याचा कालावधी होता. नेहरूजी अध्यक्ष होते. गुलजारीलाल नंदा उपाध्यक्ष. या काळात हेराल्ड आणि डोमरचं प्रतिमान वापरलं गेलेलं होतं. प्रतिमान म्हणजे काय आधी समजून घेऊया. हेराल्ड आणि डोमरचं प्रतिमान. या प्रतिमानाला वन सेक्टर मॉडेल असं म्हणतात. वन सेक्टर म्हणजे एका क्षेत्राचा विकास करा आणि त्या क्षेत्राला तुम्ही खूप मोठं करा. यात आपलं बघा, आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये लोकांचे लोंढेच लोंढे भारतात येत होते. त्यावेळेला जेवण ही आपली प्रायमरी गरज होती. म्हणून जाणून बुजून ठरवून आपण कृषी क्षेत्राकडे लक्ष दिलं. यांच्या म्हणण्यानुसार आर्थिक वाढ इकॉनॉमिक ग्रोथ ही इधर तुम्ही सेव्हिंग्स म्हणजे बचत करून करू शकतात, और तुम्ही भांडवल निर्मितीनं करू शकता. कॅपिटल क्रिएशन. या दोघांमुळेच भारतामध्ये काय व्हायची ती आर्थिक वाढ होईल. यावेळेला ठरलं की आपण 2069 कोटी खर्च करूया. नंतर खर्च आपण वाढवला, 2378 कोटी केला. मात्र वाढवला जरी तरी ऍक्च्युअल खर्च तेवढा केला नाही. 1960 कोटीमध्ये आपण सगळं छान छान बसवलं. वृद्धी दर अपेक्षित होता 2.1, गाठला 3.6. ही योजना यशस्वी ठरलेली आहे. यापुढे नीट लक्षात घ्या की ठरलेला जीडीपी दर जर गाठू शकलो, ही योजना सक्सेसफुल आहे असा समज होता. त्यामुळं या पहिल्या पंचवार्षिक योजनेत 2.1% ठरलाय ना, 3.6% गाठलाय ना, म्हणजे आपली योजना यशस्वी झालेली आहे असं म्हटलं गेलं. दुसरा की इंडिकेटर आहे नॅशनल इन्कम. त्यात अपेक्षित होतं 2.1% गाठणे, आपण गाठलं 4.2, डायरेक्ट डबल. सो एव्हरीथिंग वॉज गुड. कोरोना काळात आपली काय परिस्थिती होती हे मी तुम्हाला काही वेगळ्यानं सांगायला नको. मित्रांनो, त्या काळी तर लिटरली डायरिया लागल्यामुळं लहान बालकं मरण पावायचे. मग आता आपण युनिसेफ, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड, WHO
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांच्या मदतीनं आपण हिंदुस्तान अँटीबायोटिकला जन्म दिला. आताच्या PCMC मध्ये आहे, पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीत येते. त्यावेळेला ते पुणे हद्दीत होतं. 54ला आपण अशी स्वस्त औषधं बनवणारी कंपनी जन्माला घातली. एक अजून गोष्ट लगेच लेक्चर पॉज करा आणि सापडवा, यात कोणतं ड्रग तयार करण्यात आलेलं होतं, त्याचं नाव काय आणि त्याचा वापर काय. तुमच्या कमेंट्स मला अजून असे व्हिडिओ बनवायला उत्स्फूर्त करतील. त्यामुळे कृपया ते नक्की करा, सो दॅट मला पण मजा येईल शिकवायला की हा आपली पोरं आपलं लेक्चर पण बघतात आहेत आणि छान कमेंट्स पण करतात आहेत. तर तुमचा असा झालेला अभ्यास ऑफकोर्स मला खूप स्फूर्ती देईल. तर ते नक्की करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल त्याला लाईक करायला विसरू नका, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पण आपला हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. यापुढे स्टेट बँक ऑफ इंडियाची रचना झाली. आधी ती इम्पिरियल बँक ऑफ इंडिया होती. RBIनं इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचं कॅपिटल खरेदी केलं. SBI पब्लिक सेक्टर बनली. असं करा असं गोरवाला समितीनं सांगितलेलं होतं. गोरवाला समिती महत्वाची आहे. पुढे जाऊया. याच काळात 2 महत्वाच्या योजना जन्माला आल्या. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 2 ऑक्टोबर 52ला आणि नॅशनल एक्सटेन्शन स्कीम 2 ऑक्टोबर 53ला. 2 महत्वाच्या योजना जन्माला आल्या. यांचीच पाहणी करण्याकरता नंतर बलवंतराय मेहता आलेले होते. मेघनाथ सहा नावाची समिती, आपण मगाशी बघितलं काँग्रेसची योजना. मेघनाथ सहा यांना आपण अमेरिकेला पाठवलं, टेनेसी व्हॅली. इथून त्यांनी भारतासाठी दामोदर व्हॅली घेऊन आलेले होते. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या आधीच म्हणजे 1948ला प्रोजेक्टची सुरुवात झाली, मात्र त्याला फंडिंग पहिल्या पंचवार्षिक योजनेतनं गेली. आत्ताचं जे पश्चिम बंगाल आणि झारखंड आहे, या 2 राज्यांना त्याची मदत मिळाली. अशा दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचं हेडक्वार्टर कलकत्त्याला आहे. यातनं कोणत्या 4 धरणांचा विकास झाला? दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, ते तुम्ही नक्की काढाल. 3रा होमवर्क तुमच्यासाठी. याच काळात भाकरा आणि नानगल धरणाला जन्म मिळाला. भाकरा नंबर 1, नानगल नंबर 2. 2 वेगवेगळी धरणं. नदी एकच आहे, सतलज. सध्याचं हिमाचल, सध्याचं पंजाब, सध्याचं राजस्थान आणि सध्याचं हरियाणा. HPRH शॉर्टकट लक्षात ठेवा. रिसेंटली जसाच्या तसा प्रश्न. भाकरा नानगल धरणामुळं खालीलपैकी कोणत्या राज्यांना फायदा झालेला आहे यावर आलाय. यातनं 2 धरणं जन्माला आली, भाकरा आणि नानगल. भाकरा हिमाचल, नानगल पंजाबमध्ये. राज्यसेवा मुख्य 21. याच काळात UGCचा जन्म झाला. अगेन वर्षावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. खादी ग्राम उद्योग बोर्डाचा जन्म झाला. खादी ग्राम उद्योग बोर्ड हे कोणत्या मिनिस्ट्री अंतर्गत काम करतं यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. जेवणाचा प्रॉब्लेम होता. मग आपण अमेरिकेबरोबर एक करार केला आणि आपण अमेरिकेला सांगितलं की आम्हाला ना फूडची प्रचंड गरज आहे, तुम्ही आम्हाला मदत करा. अमेरिकेबरोबर आपण PL 480चा करार केला. फूड फॉर पीस अग्रीमेंट म्हणतात त्याला. यातनं लाल गहू भारतात आला. जो लाल गहू ते लोक इथल्या डुकरांना खाऊ घालायचे. तो गहू खाऊन आपले पूर्वज जगले. याचा स्ट्रॉंग भारत उभा केलेला आहे. ज्याची खाद्यान्नाची गरज तो स्वतः भागवतो. ह्या काळात दामोदर, भाकरा, नानगल, कोसी आणि हिराकूड प्रकल्प उभे राहिले. सेंद्री स्वातंत्र्यानंतरचा पहिला खत कारखाना जन्माला आला. चित्तरंजनला रेल्वेचे डबे आणि पेरांबूरला, माफ करा, चित्तरंजनला रेल्वेचं इंजिन
आणि पेरांबूरला रेल्वे डब्यांचा कारखाना आला. पुढे श्री पेरांबूर राजीव गांधीजींच्या कॉन्टेक्स्ट मध्ये महत्वाचं आहे. HMT ला जन्म मिळाला, दॅट वॉज इन बँगलोर. योजनेच्या मूल्यमापनाकडे वळूया. त्यावेळेला अन्नधान्याचं उत्पादन 52.2 दशलक्ष टन होतं. ही फिगर नीट लक्षात ठेवा, कारण आता याचे 4 पट प्रोडक्शन आपण करायला लागलेलो आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेत हे प्रोडक्शन वाढून 65.8 दशलक्ष टन झालं. राष्ट्रीय उत्पन्नात 18% भर पडली. दरडोई उत्पन्नात म्हणजे पर कॅपिटा इन्कम मध्ये 11%. औद्योगिक उत्पादनात 5 वर्षात 40%. त्यावेळेच्या लोकांना इव्हिनिंगला वेज ट्रिपल शेजवान राईस खायची सवय नव्हती. 2 वेळेचं सुखानं भेटला ना पोटाला तरी ती लोक सुखात जगत होती. त्यांना जेवायला मिळालं ही खूप मोठी गोष्ट होती. या काळात वस्तूंच्या किमती कमी झाल्या. यानंतर दणकावून किमती वाढत गेलेल्या आहेत. नेक्स्ट, शेती क्षेत्रावरती 15%, सिंचनावर 16%, दळणवळणावरती 27%, सामाजिक सेवांवरती 22%, ऊर्जेवरती 12% आणि उद्योगांवरती 6% पैसा खर्च केला. पहिली योजना झाली. आता आपण दुसऱ्या योजनेकडे वळूया. दुसरी योजना ही भौतिकतावादी योजना होती. भौतिकतावादी योजना. भौतिकतावादी योजना म्हणजे हिच्यात डोळ्याला दिसतील अशा गोष्टी तयार केल्या गेल्या. 1956 ते 61 नेहरूजी तिचे अध्यक्ष होते. VT कृष्णमाचारी यांनी उपाध्यक्षपद स्वीकारलं. नेहरू महालनोबिस प्रतिमान होतं, ज्याला बिग पुश मॉडेल पण म्हटलं गेलेलं आहे. यात जड आणि मूलभूत उद्योगांवरती आपण फोकस केलेला होता. वृद्धी दर ठरला 4.5, गाठला 4.2. योजना सपशेल अपयशी ठरलेली होती. खर्च 4,800 कोटी ठरला, 4,600 कोटी केला. पहिली योजना, दुसरी योजना आणि चौथी योजना यांच्यातच असं झालेलं आहे की ठरल्यापेक्षा कमी खर्च केलेला आहे. यांच्यानंतर दणकावून खर्च केलेला आहे आपण. आता ही योजना फेल झाली. त्याचं कारण सुएझ कालव्याचा प्रश्न आहे. भारताकडनं इकडे युरोपला जाताना इकडे 2 रस्ते. एक रस्ता सुएझ कालव्यामार्फत, एक केप ऑफ गुड होपला वळसा घालून. इथनं जायचं ठरलं तर साधारण 20,000 किलोमीटरचं अंतर आहे. खरं तर हे अंतर नॉटिकल माईल मधनं मोजलं जातं. तुम्हाला समजावं म्हणून मी 20,000 किलोमीटर सांगितलं. मात्र इकडनं गेला तर साधारण 12,000 लागतं. ह्या इंग्रजांना घाणेरडी सवय, हे पण माझं, ते पण माझं, ते पण. अजून सुद्धा त्यांना तोच माझ आहे की आमच्या आजोबा आजींनी 7 समुद्रापार झेंडे लावलेले होते आणि तेव्हा लावले होते, आत्ता नाही बाबांनो. अजूनही त्यांचा माज कमी नाही झालेला आहे. तर हिथं त्यांचं झालं भांडण इजिप्शियन लोकांबरोबर. आणि मग आता भारताकडे जाणारे सगळे प्लेन बंद, जहाज बंद. सुएझ कालव्याचा प्रश्न तो आला, त्यामुळं परकीय गंगाजळीत घट झाली. आता जर ट्रेडच झालं नाही तर FX फॉरेन एक्सचेंज कुठनं आणायचा? बंद. त्यात मोसमी पावसानं दगा दिला म्हणून तांदूळ उत्पादन पण घटलं, वस्तूंचे भाव वाढले. बघा, तुम्हाला सांगितलं ना, भारताकडनं युरोपला जायला रस्ता सुएझ कालव्यातनं गेलं तर 11,600 म्हणजे साधारण 12,000. आणि असं केप ऑफ गुड होपला वळसा घालून गेलात तर साधारण 19,800 किलोमीटर. सनाई वॉर झालेली होती त्यावेळेला. याच काळात मी तुम्हाला सांगितलं की बलवंतराय मेहता आले. कशासाठी आले होते तर ते कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि नॅशनल एक्सटेन्शन स्कीम कसे काम करतात हे समजून घ्यायला आलेले होते. आता या स्कीम काही वर्कआउट होत नव्हत्या म्हणून बलवंतराय मेहतांनी रिकमेंडेशन दिलं की ह्या जर स्कीम आणायच्या असतील आणि त्यांना चालवायचं असेल
तर आपल्याकडे प्रॉपर फंक्शनिंग पाहिजे. ती नसेल तर काहीच नाही होऊ शकत. मग एक काम करा, तुम्ही यासाठी एक आपण म्हणूया की व्यवस्था तयार करा. त्या व्यवस्थेला नाव त्यांनी पंचायती राज असं दिलं. त्यांच्या रिकमेंडेशनने राजस्थानच्या नागौरमध्ये सर्वात पहिल्यांदा पंचायती राजला जन्म मिळाला. लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे भारताच्या आर्थिक विकासासाठी चांगलं होतं हे पण त्यांनी त्यातून सांगितलं. मेहता समितीनं 3 स्तराचं पंचायती राजांना असं सांगितलं. मग आज आपण जे बघतो ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे त्यातून जन्माला आलेलं आहे. बलवंतराव मेहतांची स्थापना बघितल्याबरोबर तुम्ही उत्तर 1 द्याल, उत्तर 1 नाहीये, उत्तर 2 आहे. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामसाठी आले होते ते. जे बलवंतराव मेहता आहेत ते मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे नव्हते, गुजरातचे होते. त्यामुळं मग जर तुम्ही बी ला इलिमिनेट केलं, बी इलिमिनेट, बी इलिमिनेट, बी इलिमिनेट, तर तुम्हाला उत्तर मिळतंय. स्थापना 57 मध्ये झाली. ठाकूर फुल सिंग, राव सिंग इतर सदस्य होते. पहिल्यांदा 3 टियरची सिस्टम यांनी जन्माला घातलेली होती. या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत अणुऊर्जा आयोगाला जन्म मिळाला. डॉक्टर होमी भाभा त्याचे अध्यक्ष आहेत. परीक्षा झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळाला तर रॉकेट बॉईज नावाची आतापर्यंतची माझी सर्वात आवडतीची वेब सिरीज आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट ऑफ इंडिया जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासारखी अल्टिमेट आणि भारी दुसरी सिरीजच नाही आहे, बघून टाका. त्याचा सीझन 1, सीझन 2 तुमच्या डायरेक्ट अभ्यासाच्या कामाचा आहे. डायरेक्ट. नांगल खत कारखाना जन्माला आला 61 ला. राऊरकेला खत कारखाना आला, त्यातनं सोना नावाचं खत बनवलं गेलं. यावर क्वेश्चन आलेलं आहे. पहिलं IIT खरगपूरला आलेलं होतं 56 ला. याच काळात LICचा जन्म झाला, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. याच काळात आंध्र प्रदेशाचा पण जन्म आहे आणि त्यानंतर लगेचच गोवा, माफ करा, गुजरात आणि महाराष्ट्राचा पण जन्म आहे. या आधी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ऑलरेडी होती. त्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला स्टॉक ब्रोकर असोसिएशन म्हणून मान्यता होती. आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हिला अधिकृत मान्यता मिळाली. डेट आहे 31 ऑगस्ट 57. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया खंडातलं ओल्डेस्ट स्टॉक एक्सचेंज मित्रांनो समजलं जातं. यावरती एक खूप छान वेब सिरीज आहे, स्कॅम 1992. तुम्ही बघितलेलं असेल तर गुड, नसेल बघितलेलं तर नक्की बघा. चल, यानंतर 3 महत्वाचे खत कारखाने जन्माला आले. भिलाई 1955, आत्ताचं छत्तीसगड. राऊरकेला 1958, आत्ताचं ओडिशा. दुर्गापूर 1959, आत्ताच्या पश्चिम बंगालमध्ये. ऍग्रिकल्चरवरती भर दिला नाही, त्यामुळं दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये किमती 30% वाढल्या. मी तुम्हाला सांगितलं पहिल्या पंचवार्षिक योजनेनंतर दणकावून इश्यू झालेले होते. तर आय ऑलरेडी टोल्ड यू की LICचा जन्म झालेला होता. आता इथे जरा नीट बघा, जे 3 खत कारखाने जन्माला आलेले होते ते असे लक्षात ठेवायचे. DB, BR, RG. दुर्गापूर ब्रिटनच्या मदतीनं, भिलाई रशियाच्या मदतीनं, राऊरकेला जर्मनीच्या मदतीनं. आता आपल्या सवडीसाठी मी एक शॉर्टकट बनवून ठेवलाय. याला जेवढा रिवाइज कराल कुठेतरी लिहून ठेवाल, तुमच्या कामी येईल तो. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6. या 3 पंचवार्षिक योजनांमध्ये 6 लोहपोलाद कारखाने जन्माला आलेले आहेत. आता आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं बघितलं, DB, BR, RG. चौथ्यामध्ये जन्माला आला बोकारो. 6व्यामध्ये जन्माला आला आलेम आणि वाईझॅक.
मग आता लक्षात कसं ठेवायचं, जसं मी बोलतोय त्याला 10 वेळा रिवाइज करा, लक्षात राहून जाईल. बे एक बे, बे दोन चार, बे त्रिक 6, डीबी BRRG बोकारो सालेम वायझॅक. कसं, बे एक बे, बे दोन चार, बे त्रिक 6, डीबी BRRG बोकारो सालेम वायझॅक. बे एक बे, बे दोन चार, बे त्रिक 6, डीबी BRRG बोकारो सालेम वायझॅक. नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, चला पुढे जाऊया. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेकडे येऊया. भारताच्या इतिहासातली आतापर्यंतची सर्वात फेल्ड योजना जर कोणती असेल तर ही तिसरी पंचवार्षिक योजना आहे. 61 ते 66 पर्यंत ही योजना ठरली. नेहरूजी अध्यक्ष होते, आधी त्रिवेदी आणि मग अशोक मेहता उपाध्यक्ष होते. प्रतिमान परत एकदा नेहरू मालनोबिस प्रतिमान होतं. शेती आणि उद्योग यांच्याकडे लक्ष दिलेलं होतं. दुसऱ्यामध्ये बघा फक्त आपण उद्योगाकडे लक्ष दिलं, मात्र आता इथे आपण शेती आणि उद्योग दोघांकडे लक्ष दिलं. का? कारण भाववाढ झालेली होती. आता 2 आणि 3 मध्ये नेहरू मालनोबिस प्रतिमान होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता यात वृद्धी दर अपेक्षित होता 5.6, गाठला 5.8. आतापर्यंतची सर्वात फेल्ड योजना आहे. त्याची कारण 1962चं चायनावर, 1965चं पाकिस्तानवर आणि 1965चा भीषण दुष्काळ. त्यामुळे आतापर्यंतची सर्वात फेल्ड योजना आहे. आणि खर्च तर दणकावून झाला, डिफेन्स वरती होता ना. मात्र या काळात अजून काही चांगल्या गोष्टी पण झाल्यात. पोर्तुगीज जे भारतात पहिले आले तेच भारतातनं सर्वात शेवट गेलेले आहेत. गोव्याचं अनेक्सेशन केलं आपण, गोवा आपण काबीज केला. 18 आणि 19 डिसेंबर 1961 भारतीय सेना गोव्यात घुसली आणि थोडंसं रेजिस्टन्स झालं आणि आपण गोवा काबीज केलं. 12व्या घटना दुरुस्तीनं गोवा दीव दमनला युनियन टेरिटरीचं स्टेटस मिळालं, केंद्रशासित प्रदेश. काय गाजलं तर चायनीज अटॅक झालेला होता. मेनन त्यावेळेला भारताचा डिफेन्स मिनिस्टर होता, त्याची उचलबांगडी झाली आणि आपले यशवंतराव चव्हाणजी हे डिफेन्स मिनिस्टर बनले. पाकिस्तान वॉर झालं, दुष्काळ पडला, सगळेच प्रॉब्लेम आले. मात्र महाराष्ट्रासाठी महत्वाचं तर MIDCचा जन्म हा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत आहे. मोठ्या इंडस्ट्रीजसाठी IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, आणि ज्यानं भारतात पहिल्यांदा म्युच्युअल फंड आणला असा UTI भारतात जन्माला आला 1964. दोघांचं वर्ष 1964. राज्य नियोजन आयोगाचा जन्म झाला 1965. आताच्या सिच्युएशनला जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे CACP, कमिशन ऑन ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइस. त्याचा जन्म तिसऱ्या योजनेत आहे. आपला एक शेतकरी धरा, त्याचं नाव रामू काका. रामू काका तेच पीक घेईल जे त्याला परवडेल. जर त्याला पीक परवडणार नसेल तर त्यानं पीक घेतलं पण नाही पाहिजे, या मताचा मी आहे. शेतकऱ्यांना स्वतःची लेकरं उपाशी झोपवायची आणि दुसऱ्याचं पोट भरायचं, हे कुठनं आलं? सरकारला हे कळलेलं होतं की आता शेतकरी स्वतःचा विचार करतो आणि त्यानं तो केला पण पाहिजे. मग रामू काकानं एखादं पर्टिक्युलर पीक घ्यावं यासाठी रामू काकाला आश्वासन देण्यात आलं की बाबा रे तू हे पीक घे, काही झालं तरी आम्ही तुझ्याकडनं हे पीक विकत घेऊ. त्यासाठी रामू काकाला मिनिमम सपोर्ट प्राइस देण्यात आली. ही मिनिमम सपोर्ट प्राइस किती आणि कशी असेल यासाठी LK झा समितीच्या रिकमेंडेशन दंतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोग जन्माला आला. ऍग्रिकल्चर प्राइसिंग कमिशन, त्यांचं काम MSP डिसाइड करायचं. MSPच्या दरानं रामू काकाकडनं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हे पण 1965 जन्माला आलं. त्यानं रामू काकाकडनं सगळंच सगळं धान्य गोळा करायचं. असं गोळा केलेलं धान्य फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्वतःकडे ठेवत आणि केंद्रानं सांगितल्याप्रमाणे राज्यापर्यंत पोहोचवत. त्यात
पीडीएस ची भूमिका महत्वाची, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. त्याचा जन्म या पंचवार्षिक योजनेत झाला. 1962चं युद्ध, 1965चं युद्ध आणि नंतरचा दुष्काळ यामुळे आपली बॅटरी संपलेली होती. सुट्टी घेणं गरजेचं होतं आणि भारतानं ते केलं. आतापर्यंत भारतानं 7 सुट्ट्या घेतलेल्या आहेत. त्यातल्या 3 सुट्ट्या 65 ते 67, 67 ते 68, 68 ते 69 या काळात झाल्या. सुट्ट्या झाल्या म्हणजे काम बंद असं नाहीये. त्या काळात आपण वार्षिक योजना राबवतो. आतापर्यंत आपण 7 वार्षिक योजना राबवलेल्या आहेत, 3 वेळेला सुट्ट्या घेऊन. त्यातल्या 3 आत्ता इथे आलेल्या आहेत. हे बघा, 65 ते 69 3 इथे. त्याच्यानंतर रोलिंग प्लान 78 to 80. मग अॅन्युअल प्लान्स आणले 90 ते 92 हे इथे. योजना सुट्टीच्या काळात आपण इथे बघा रुपयाचं अवमूल्यन केलं. याच काळात हरित क्रांतीला जन्म मिळाला. नॉर्मन बोरलॉग यांनी नोरिन नावाच्या गव्हाचं संकर मॅक्सिकन गव्हाबरोबर केलं. त्यातून त्यांना भरपूर उत्पन्न देणारी जात मिळाली. त्याला त्यांनी हाय यील्डिंग व्हरायटी, उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती असं नाव दिलं. यात गहू, ज्वारी, मका, तांदूळ यांचा उपयोग झाला. प्रोडक्शन आपलं वाढलं. ते एम.एस. स्वामीनाथन साहेबांनी त्याला भारतात आणलं. भारतामध्ये हरित क्रांती झाली. तिचा वापर इंदिरा गांधींनी केला. यानंतर इंदिरा गांधी सत्तेत आल्या. 4थी पंचवार्षिक योजना ही खूप महत्वाची. 69 to 74 या काळात 4थी पंचवार्षिक योजना जन्माला आली. आधी गाडगीळ 71 पर्यंत, मग सुब्रमण्यम, मग दुर्गाप्रसाद धर आले. गाडगिळांनी योजना तयार केली म्हणून 4थ्या योजनेला गाडगीळ योजना असं पण म्हणतात. इथपासून पुढे 4, 5 आणि 6, 4, 5 आणि 6 या सर्व योजनांमध्ये ॲलन मान आणि अशोक रुद्र यांचं ओपन अँड कन्सिस्टन्सी मॉडेल वापरलं गेलेलं आहे. धैर्यासह आर्थिक विकास करायचा होता. 71च्या निवडणुका झाल्या, त्यात तर इंदिरा गांधीजींनी घोषणाच दिली, गरिबी हटाव. पुढे 5वी योजना या थीम वरती सुरू झालेली होती. वृद्धी दर ठरला 5.5 पण गाठला 3.3. अगेन योजना अयशस्वी. सक्सेसफुल आणि फेल योजनांचा विचार केला. पहिली सक्सेसफुल, दुसरी फेल, तिसरी फेल. आता हॅट्रिक 4थी पण फेल झालेली होती. 71चं भारत पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न हा त्याला मेजर कारण होते. अपेक्षित खर्च 15,900 कोटी, केलेला खर्च 15,799 कोटी. शेवटची योजना आहे याच्यानंतर दणकावून खर्च केलेला आहे. आयात पर्यायीकरण आणि निर्यात वाढीवरती भर दिला. आयात पर्यायीकरण म्हणजे परदेशातून मागवत बसायचं नाही, घरात तयार करायचं. आयातीला पर्याय तयार करायचा. कोरोना काळात आपण मॉडर्ना किंवा फायझरची वॅक्सिन विकत घेतली नाही, आपण घरात वॅक्सिन तयार केली. निर्यात वाढ, एक्सपोर्ट प्रमोशन करायचं. या काळात मात्र परत 1973 ला योम किप्पूर वॉर झालं इजिप्त आणि इस्रायलमध्ये. या आखाती देशांमध्ये युद्ध झाले ना की हे तेलाचा सप्लाय कमी करतात, त्यामुळे तेलाच्या किमतीचा भडका उडतो. याला ऑइल शॉक म्हणतात. तेलाच्या किमती 400% वधारल्या होत्या. पंचवार्षिक योजनांमध्ये खंड पडलेला होता. मोठं भांडवल उभारणं शक्य नव्हतं. महालनोबिस म्हणतात त्याप्रमाणे आता कॅपिटल उभारणं शक्य नव्हतं. मग जेव्हा तुमच्याकडे पैसे आहेत त्यावेळेला कॅपिटल गुड्सचं प्रोडक्शन करा, जेव्हा नाहीत तेव्हा कन्झ्युमर गुड्स कडे वळा. त्यामुळे याला खुला आणि सातत्य प्रतिमान असं आपण नाव दिलं. 71ला पाकिस्ताननं ऑपरेशन चंगेज खान छेडलं. पाकिस्तान सपशेल तोंडावरती पडला.
13 दिवसात युद्ध संपलं. जनरल माणिक शॉ यांच्या नेतृत्वाखाली आपण लढलेलो होतो. इतकंच काय तर शिमलामध्ये करार झाला, ज्यात पाकिस्ताननं पांढरा झेंडा वरती केला. पांढरा झेंडा म्हणजे युद्धविराम ते देतात म्हणून, की आता हा बांगलादेश आमचा भाग नाही, आम्हाला सोडा. 26 मार्च 71 बांगलादेशची रचना झाली. शेख मुजीबुर रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान बनले. आता ज्या शेख हसीना आपण ज्यांचं नाव घेतो त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान. आत्तासाठी हा पार्ट करंट अफेअर्सच्या दृष्टीने महत्वाचा, कारण बांगलादेशात काय चाललेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. या काळात औद्योगिक धोरण आलं, MRTP मोनोपॉली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट आला. जर कंपन्या एकाधिकार गाजवत असतील तर त्यांना जर एक्सपान्शन करायचं असेल, म्हणजे एखादी कंपनी पुण्यात आहे, तिला दिल्लीत कंपनी उघडायची आहे, ब्रांच उघडायची आहे, तर आधी लायसन्स घ्यावं लागायचं. ज्याच्याकडे लायसन्स आहे तोच धंदा उभारू शकत होता, दुसरा कोणीही धंदा उभारू शकत नव्हता. असा MRTPचा कायदा आला 1969 ला. त्याच्यावरती परत परत क्वेश्चन रिपीट आहे, त्याच्यामुळे एका पानावरती त्याला समजावून सांगतोय. मोनोपॉली अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट 1969 ला आला. त्याला रद्द केलं 1991 ला LPGने. त्याची जागा स्पर्धा कायद्यानं घेतली. स्पर्धा कायदा 2002 ला आला. त्यासाठी एक स्पर्धा आयोग आला, त्याचं वर्ष सन 2009. मित्रांनो, यांच्यावरती खूप सारे प्रश्न रिपीट आहेत, कृपया हे वर्ष नीट लक्षात ठेवा. याच काळात अग्रणी बँक योजना आली, लीड बँक स्कीम 1969 ला. ज्या पब्लिक सेक्टर बँका होत्या त्यांनी त्यांच्यातल्या एका बँकेने जिल्ह्याला दत्तक घ्यायचं. एक जिल्हा एक बँक, एक राष्ट्रीयकृत बँक एक जिल्हा दत्तक घेईल आणि त्या जिल्ह्यामध्ये कॅपिटल कसं पेनिट्रेट करता येईल याच्याकडे लक्ष देतील. उदाहरणार्थ बँक ऑफ महाराष्ट्र बघा तुम्ही, कोल्हापूर, सांगली आणि सातारा इथं बँक ऑफ महाराष्ट्राचं प्रेझेन्स बघा आणि बँक ऑफ इंडियाचं प्रेझेन्स बघा. ते ठाण मांडून आहेत तिथे. का? या कारणामुळं. लीड बँक स्कीम 69 ला आली. धनंजय गाडगीळ आणि FS नरिमन यांच्या शिफारसीनं ती जन्माला आलेली होती. याच काळात 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. ज्या बँका प्रायव्हेट सेक्टरच्या होत्या त्यांचं कॅपिटल 50 कोटी किंवा त्यापेक्षा जास्तीचं होतं, अशा 14 बँकांचं प्रायव्हेट सेक्टर बँका सरकारनं खरेदी केल्या. त्याला नॅशनलायझेशन असं नाव देण्यात आलेलं आहे. आता आपण इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये जर बोललो तर इन्शुरन्सचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे लाईफ इन्शुरन्स, जीवन विमा. यासाठी ऑलरेडी 1956 ला LICचा जन्म झालेला होता, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नंतर GICचा जन्म झाला. बघा, लाईफ म्हणजे फक्त माणूस, दॅट्स इट. जनरल इन्शुरन्स म्हणजे जनरल 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 म्हणजे माणसाचं जीवन सोडून बाकी सगळं, त्यांना म्हणायचं जनरल इन्शुरन्स. तर तो 1972 ला इंदिरा गांधीजींच्या काळात त्याचं नॅशनलायझेशन झालं. ठीक आहे, चल. GIC 1972 याच काळात 42वी घटना दुरुस्ती झाली. वाळवंट विकास कार्यक्रम आला 1977 ला. या काळात दुधाचा महापूर आला. दुधाचा महापूर म्हणजे एका केरळच्या गृहस्थानं गुजरातचा अभ्यास करायला घेतला
तिथल्या लोकांना एकत्र केलं. त्यांना सांगितलं की तुम्ही आता डेअरीतच दूध टाकायचं, डेअरीच्या बाहेर जाऊ नका, सहकारी डेअरी स्थापित करूया. ही सहकारी डेअरी स्थापित केली आनंद नावाच्या जागी. इथे या व्यक्तीनं आनंद मिल्क युनियन लिमिटेड उभारलं. व्यक्तीचं नाव वर्गीस कुरियन. कोऑपरेटिव्ह डेअरी किती छान प्रकारे चालू शकते हे त्यांनी दाखवून दिलं. त्यालाच NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डनं मदत केली. भारतात तुफान दुधाचं प्रोडक्शन झालं. भारतातल्या गायी किंवा म्हशींना टीकअप काऊ म्हणतात. दूध खूप कमी देतात, 10, 12, 15 लिटरला इथले. काही आता नवीन आल्यात 20-20 लिटर पर्यंतचं दूध देतात. म्हणजे फॉरेन मधल्या गायी आहेत त्या एका वेळेला 40 लिटर दूध देतात. एका वेळेला. चांगल्या धष्टपुष्ट असतात ते. त्यांचं दूध पण जबरदस्त असतं. त्यांचा चारा पण खतरनाक असतो. त्यांना AC मध्ये ठेवलं जातं. चारायला मोठं कुरण असतं. आपल्याकडं तोडलेल्या ऊसाची बांड दे धिंगाणा. इथं तसं नाही आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये गुरांसाठी वेगळं फॉडर तयार केलं जातं आणि ते दिलं जातं. आपल्याकडे तसं झालं नाही. त्यामुळं आपल्याकडे नंबर ऑफ काऊ आणि बफेलो जास्त आहेत. त्यांच्यापासून आपण मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन घेतो. त्याचा फेज 1 70 ते 80 मध्ये आला. फेज 2 81 ते 85. फेज 3 85 ते 86. या फेजवरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे. दॅट्स वाय मी इथे एवढं रिपीट करत बसतोय. संपूर्ण भारताच्या इतिहासात 2 वेळा असं घडलेलं आहे की आपली निर्यात जास्त आहे आणि आपली आयात कमी. हे 1972-73 आणि 1976-77 मध्ये झालं. तुमचा प्रश्न असेल का झालं? त्याची 2 कारणे. 1966 ला केलेलं अवमूल्यन आणि 1970 ला आणलेली एक्सपोर्ट पॉलिसी, निर्यात धोरण, या दोघांमुळं हे घडू शकलं. त्याच्यानंतर असं कधीच घडलेलं नाही. नेहमी आपली आयातच जास्त राहिली, निर्यात कमी राहिलेली. आयातदार देश बनलेलो आहोत आपण. तर हे इतिहासात 2दाच घडलेलं आहे की जेव्हा आपला व्यापार तोल अनुकूल राहिला म्हणजे निर्यात जास्त आयात कमी. या काळात फेरा नावाचा कायदा आणला, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. 1966 ला अवमूल्यन केलं तेव्हा आपण IMF कडे गेलो होतो आणि मदतीत डॉलर आणलेला होता. पण लोक त्या डॉलरचा वापर योग्य पद्धतीत करत नव्हते, चुकीच्या पद्धतीचा वापर करत होते. मग 73 ला आपण फेरा नावाचा कायदा आणला. जे कोणी चुकीचा वापर करतात त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन आणण्याचं काम आपण केलं. 5th 5 इयर प्लॅन कडे वळूया. 5वी पंचवार्षिक योजना 74 ते 79 मध्ये आलेली योजना आहे. इंदिरा गांधी अध्यक्ष होत्या. दुर्गा प्रसाद धर आणि PN हक्सर आले. परत या काळात ॲलन मान, अशोक रुद्र यांचं ओपन कन्सिस्टन्सी मॉडेल आलं. इंदिरा गांधींनी त्यावेळेला 71च्या निवडणुकांमध्ये गरिबी हटावचा जो मेसेज दिलेला होता त्यावरती आता काम सुरू म्हणजे 5व्या योजनेत गरिबी हटावचा संदेश आला. योजना वेळ संपण्याआधी संपलेली एकमेव योजना आहे. 78 लाच या योजनेचा जो कार्यक्रम आहे तो उरकून टाकलेला होता. जनता पार्टी सत्तेत आली, तिनं काम बंदे करून टाकलं. वृद्धी दर ठरला 4.4 पण गाठला 5. योजना सक्सेसफुल ठरली बऱ्याच वेळाने. खर्च 37,250, केलेला खर्च 39,426. 85 ला आणीबाणी आली. 77 ला जनता पार्टीचं सरकार आलं. 5वी पंचवार्षिक योजना त्यांनी गुंडाळून ठेवली. 78 ला त्यांनी स्वतःची योजना लागू करण्याचा प्रयत्न केला पण तो काही झाला नाही. मग त्यांनी रोलिंग प्लॅन आणले. मात्र योजना पूर्णच अयशस्वी होती का? तर असं नाही. तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी ते एक महत्वाची गोष्ट बघायची. एकच मिनिट.
तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी एक महत्वाची गोष्ट बघायची आहे, ते म्हणजे की रॉकेट रॉकेट बॉईज, त्यात पण तुम्हाला दिसेल की डॉक्टर होमी भाभा हे आधी नेहरूजींच्या मागे लागले होते की आपण भारताचा स्वतःचा ॲटॉमिक बॉम्ब तयार करूया. नेहरूंनी ऐकलं नाही. अगदी शेवटाकडे जाऊन नेहरूजी हे होमी भाभांच्या मताशी सहमत होते. पुढे जाऊन इंदिरा गांधींनी हे पाऊल उचललं. मात्र तोहर डॉक्टर होमी भाभा हे एका ॲक्सिडेंटमध्ये वारलेले होते. तर त्यांचं मरण सुद्धा क्वेश्चन मार्क आहे आपल्यासाठी. त्यावेळेला भारताचे एक पंतप्रधान आणि डॉक्टर होमी भाभा या दोघांचा मृत्यू कसा झाला याचं गूढ अजूनही कायम आहे. इंदिराजी अध्यक्ष असताना प्लुटोनियम बेस रिॲक्टर आपण तयार केलं. सायरस अणुभट्टीमधनं न्यूक्लिअर घेतलं. राजा रामन्ना यांनी ही टेस्ट सक्सेसफुल केली. तिला नाव आपण स्माइलिंग बुद्धा ठेवलं होतं. बुद्ध पौर्णिमेला ही टेस्ट झालेली होती आणि जगाला भारताने एक संदेश दिला की आम्ही बुद्धांचा देश आहोत. त्याचबरोबर हे विसरता कामा नये की आम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा देखील देश आहोत. पण तुम्ही जर आमच्याकडे उलट नजरेने बघाल तर आम्ही पण तुम्हाला सोडणार नाही. या काळात सिक्कीमची निर्मिती झाली. बाउंडेड लेबर पद्धतीला आळा घालण्यात आला. पहिलं लोकसंख्या धोरण आलेलं होतं. 20 पॉइंट प्रोग्राम आला, ज्याच्यामध्ये नंतर पहिल्यांदा इंदिरा गांधी, मग त्यांचा मुलगा राजीव गांधी आणि पुढे मनमोहन सिंग साहेबांनी बदल केले. ट्रायसम ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट नावाचा कार्यक्रम आला, ज्याद्वारा ग्रामीण भागातले जे युवक आहेत त्यांचा स्किल अपग्रेड करण्याचा कार्यक्रम होता. 15 ऑगस्ट 1979 हा कार्यक्रम चालू करण्यात आलेला होता. योजना आणि त्यांचे स्टार्टिंग डेट्स यांच्यावरती क्वेश्चन्स आहेत. आता ही स्वयंरोजगारांसाठी युवकांना प्रशिक्षण 15 ऑगस्ट 79 यावरनं आन्सर तर येत आहे, पण तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे बाकीच्या योजनांचे इयर्स नक्की बघा. आपण जेव्हा सामर्थ्यासारखी PW वरती बॅच घेतली तेव्हा याच्यात सगळं डिटेल शिकवलेलं आहे मी. साधारण 7 लेक्चर लागले होते हे सगळं शिकवायला. आता YouTube वरती जेव्हा हे लेक्चर घेतोय त्यावेळेला आपलं म्हणजे वंदे भारतपेक्षा बुलेट ट्रेन चाललेली आहे माझी, असं मी नक्की सांगेन. ICDS माझी सर्वात आवडतीची योजना आली. भारतातील स्त्रियांमध्ये सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम तो म्हणजे ॲनिमिया, रक्तात लोहाची कमतरता. मग अशा मुलींना जर अर्ली एजेसमध्ये न्यूट्रिशन युक्त जेवण देण्यात आलं, हा प्रॉब्लेम कमी होऊ शकतो. त्यामुळे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट कमी होईल. तो कमी झाल्यास इन्फंट मॉर्टॅलिटी रेट कमी होईल. तो कमी झाल्यास डायरेक्ट बाकी इंडिकेटर्सवरती इम्पॅक्ट पडतील. असा ICDS नावाचा कार्यक्रम 1975ला इंट्रोड्यूस करण्यात आलेला होता. आय टोल्ड यू, ह्या काळात जनता पार्टीचे रोलिंग प्लॅन आले. लकडावाला प्रतिमानावरती ते आधारित होते. याच काळात अशोक मेहता आले. त्यांनी द्विस्तरीय पंचायती राज व्यवस्था आणली. जशी आधी बलवंतराव मेहतांनी त्रिस्तरीय आणली, अशोक मेहतांनी द्विस्तरीय आणली. 68 to 79 पहिला रोलिंग प्लॅन आणि मग 79 to 80 दुसरा. हे खतरनाक होते. इथे टॉम अँड जेरी चाललेलं होतं. यांनी आणलं की ते बंद करायचे, त्यांनी आणलं की हे बंद करायचे. चला आता आपल्याला 6व्या योजनेकडे वळायचंय. मी पाणी पितोय. तोवर तुम्हाला हे सत्र कसं वाटतंय जरा कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगाल बरं का, सो दॅट जरा मला पण स्फूर्ती मिळेल की हा आपण जे कार्यक्रम करतोय ते चांगले चाललेत म्हणून. चला, 6वी पंचवार्षिक योजना 80 ते 85 याला जनता पार्टीची योजना असं पण म्हणतात. आधी त्यांनी तयार केलं पण ते होऊ शकलं नाही. या काळात टुरिझम सारख्या सेक्टरकडे लक्ष दिलं गेलं. त्याला कारण राजीव गांधी साहेब होते. 6वी योजना 80 ते 85. आधी इंदिराजी मग राजीव गांधीजी आले. उपाध्यक्ष तिवारी शंकरराव चव्हाण आणि PV नरसिम्हा राव होते.
खर्च 97,500 कोटी ठरला. ऍक्च्युअल खर्च 1,09,292 कोटी केला. अपेक्षित वृद्धी दर 5.2 होता, तो प्रत्यक्षात 5.4% इतका केला. आता या काळात पंजाबमध्ये आपले जे पंजाबी बांधव आहेत त्यांच्या मनात वेगळे विचार रुजवण्यात आले. भारतात एक अजून राष्ट्राची निर्मिती म्हणजे खलिस्तानचा जन्म देण्याचा प्रयत्न होता. आपले जे पंजाबी बांधव आहेत, सिख बांधव, त्यांना वेगळ्या राष्ट्राची आपण निर्मिती करूया असा विचार कुठेतरी करण्यात आला. अमृतसरमध्ये जिथे सुवर्ण मंदिर आहे त्या तिथेच या योजनेची रचना चाललेली होती. इंदिरा गांधींना हे सगळं कळालं आणि त्यावेळेला NSG किंवा फोर्स 1 किंवा CRPF असलं काही नव्हतं. त्यावेळेला इंडियन आर्मी तिथे उभी राहिली. मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार हे त्यावेळेला आर्मीचे हेड होते. त्यांनी जनरल अरुण कुमार वैद्य यांना बोलवलं आणि एक मिशन प्लॅन तयार करायला सांगितलं. त्या मिशन प्लॅनला नाव देण्यात आलेलं होतं ऑपरेशन ब्लू स्टार. त्यावरती सही करत असताना इंदिरा गांधींनी स्वतः म्हटलेलं होतं की आय एम सायनिंग ऑन माय डेथ वॉरंट. त्यांना माहिती होतं की ह्याच्यानंतर मी वाचेल की नाही मला माहिती नाही. तसंच काहीतरी झालं. त्यांचे 2 बॉडीगार्ड होते, बियान सिंग आणि सतवंत सिंग, यांनी राहत्या घरी इंदिरा गांधींना गोळ्या घातल्या. डेट होती 31 ऑक्टोबर 1984. हे ऑपरेशन ज्यांनी राबवलेलं होतं जनरल अरुण कुमार वैद्य, ते पुण्याचे होते. 86ला त्यांना सुद्धा मारण्यात आलं. या काळात राष्ट्रीय रोजगार हमी योजना, हिचा जनक महाराष्ट्र आहे, 20 बागे आहेत, ही देशाकरता राबवली गेली. ड्वाक्रा, डेव्हलपमेंट ऑफ वुमन अँड चाइल्ड इन रुरल एरिया, ही डेन्मार्कच्या मदतीने आलेली योजना होती. सालेम आणि वायझॅक हिच्याबद्दल आधी आपण बोललेलो आहे. एक्झिम, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँकेला जन्म मिळाला. नबार्डचा जन्म झाला. या काळात भारतानं स्वतःला अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण घोषित केला. दुसरं राष्ट्रीयकरण झालं, अगेन इंदिरा गांधी होत्या. 200 कोटींपेक्षा जास्त ठेवी ज्यांच्यात अशा 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. 7वी पंचवार्षिक योजना आली 85 ते 89च्या दरम्यान. तिला रोजगार निर्मितीजनक योजना असं म्हणतात. या काळात भारत जरा लिबरल झालेला होता. इट वॉज बिकॉज ऑफ राजीव गांधीचे. आल्या आल्या यांनी सांगितलं की माझी आई आणि आजोबांनी सगळे गोळ घालून ठेवलेले आहेत. भारतानं अशा सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली होती की ज्यातनं परतावा येऊ शकत नाहीये. मग आता आपण एका वेगळ्या गोष्टींकडे वळालो. त्या योजनेचं नाव होतं इंडिकेटिव्ह, सूचनात्मक नियोजन. केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवणार की हे करायचं, हे करायचं, हे करायचं, हे करायचं, आणि ते राज्य सरकारांना सांगणार की चला हे करूया. स्टेट गव्हर्नमेंट जर ते तसं करू शकले, त्यांनी गोष्टी अचीव केल्या, ध्येयपूर्ती केली, तर जर ध्येयपूर्ती झाली तर केंद्र सरकार राज्य सरकारांना अधिकचा निधी देणार. यासाठी इंडिकेटिव्ह प्लॅन, सूचनात्मक नियोजन आलं. आणि हे असं सूचनात्मक नियोजन विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आलं. यासाठी गव्हर्नमेंटनं इन्सेंटिव्ह आणि ग्रांट्स प्रोव्हाइड केले राज्यांना, जर तुम्ही चांगलं काम केलं त्यासाठी. 85 ते 90च्या दरम्यानची योजना, अध्यक्ष राजीव गांधी आणि VP सिंग होते. ब्रह्मानंद आणि वकील यांचं रोजगार निर्मितीजनक योजनेचं प्रतिमान या काळात राबवलं गेलेलं होतं. खाजगी क्षेत्राला प्राधान्य देण्यात आलं. आय टोल्ड यू इट वॉज बिकॉज ऑफ राजीव गांधी. 45% खर्च खाजगी क्षेत्रावरती झालेला होता. रोजगार निर्मितीकडे लक्ष देण्यात आलेलं होतं. 7 उद्दिष्ट ही आपण डोळ्याच्या समोर ठेवलेली होती. या काळात बोफोर्स प्रकरण घडलं. बोफोर्स खरेदीमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे असं न्यूजपेपरमध्ये छापून आलं. त्या काळी न्यूजपेपरचा इम्पॅक्ट खूप मोठा होता. राजीव गांधी यानंतर इलेक्शन हारले. राजीव गांधी जे वारले त्याला एक महत्वाचं कारण हे पण होतं
राजीव गांधी इलेक्शन हारले, त्यांची सिक्युरिटी कमी झाली होती. पेरांबूरला त्यांच्यावरती जो अटॅक झाला, तर त्यांची सिक्युरिटी तेवढी टाईट असते तर राजीव गांधींवरती तो अटॅक पॉसिबलच नव्हता. 20 फेब्रुवारी 87ला मिझोराम आणि मग अरुणाचल प्रदेशचा जन्म झाला. पुढे आधीच्या गोव्याला युनियन टेरिटरीचा दर्जा होता, त्याला आता पूर्ण राज्याचा जन्म मिळाला. नॅशनल हाऊसिंग बँकेचा जन्म झाला, NHB तिचं नाव. या काळात या सर्व योजनांचा जन्म झालेला आहे. या सर्व योजना आपल्यासाठी खूप महत्वाच्या. खर्च, सर्वाधिक खर्च 28% ऊर्जा क्षेत्रावरती आहे. नीट लक्षात घ्या. 7, 8, 9, 10 आणि 11 या सर्व योजनांमध्ये सर्वात जास्त खर्च ऊर्जा क्षेत्रावरती आहे. आत्ताच्या राज्यसेवा पूर्वमध्ये प्रश्न होता. 2 नंबरला कृषी होता. परत खर्च तुम्हाला जास्तच दिसेल. वृद्धी दर 5% ठरला, गाठला 6.2%. म्हणजे योजना सक्सेसफुल झालेली होती. 1991ला खूप सारे प्रॉब्लेम झाले. गल्फ वॉर झाली, त्यामुळे तेलाच्या किमती दणकावून वाढल्या. राजीव गांधींची हत्या आणि कोणत्याही एकाच पार्टीला बहुमत न मिळाल्यामुळे राजकीय अस्थिरता आली. 91ला चंद्रशेखर, नंतर PV नरसिम्हा राव पंतप्रधान झाले. हे जे मी गल्फ आणि राजकीय प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले, त्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस झाला. निर्यात मोठ्या प्रमाणात आहे, आयात मोठ्या प्रमाणात आहे, पण निर्यात काहीच नाही आहे. बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस. परकीय चलनाचा तुटवडा, फॉरेन एक्सचेंजच नाही. चलनवाढीचा मोठा दर, साधारण 13-14% चलनवाढ झालेली होती. 3 टप्प्यात अवमूल्यन केलं, साधारण 20%. यावर 20% असा प्रश्न विचारला तर आयोगानं तो कॅन्सल केलेला होता. चलनवाढीचा दर 13.7% केला. या काळात आधी पक्षांतर बंदी कायदा आला, ग्राहक संरक्षण कायदा आला, इंदिरा आवास योजना आली. अपार्ट दशलक्ष विहिरींची योजना याच काळात आलेली होती. केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम, तिला नंतर निर्मल भारत आणि आता स्वच्छ भारत अभियान आपण जिला ओळखतो, हे त्या काळात आलेल्या योजना आहेत. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड, शाळांमध्ये बेसिक फॅसिलिटी नव्हत्या. खडू फळासारखे बेसिक फॅसिलिटी ते उपलब्ध करून द्यायच्या, म्हणून खडू फळा मोहीम आली. शाळेत बेसिक पायाभूत सुविधा द्यायच्या. राष्ट्रीय साक्षरता मिशन आलं 1988ला. अध्यक्ष त्यावेळेला, पंतप्रधान त्यावेळेला राजीव गांधी होते आणि त्यांनी ठरवलं 15 ते 35 वर्ष वयोगटातील निरक्षरांना आपण शिक्षित बनवूया. ऑलरेडी टोल्ड यू, नॅशनल हाऊसिंग बँक त्यावेळेला जन्माला आली. त्यावेळी RBIचा वाटा हिस्सा सगळ्यात जास्त होता. आता मात्र नरसिम्हम 2 समितीने रिकमेंडेशन दिलेलं होतं की NHB आणि नाबार्ड याची मालकी पूर्णपणे गव्हर्नमेंटनं स्वतःकडे घ्यावी. आता प्रेझेंटली मालकी आहे ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. या काळात नेहरू रोजगार योजना आली. नीट लक्षात घ्या, नेहरू ही शहरी भागासाठी होती. दुसरी जवाहर रोजगार योजना आली. जवाहर ही मात्र ग्रामीण भागासाठी होती. लक्षात ठेवताना नेहरू नागरी, जवाहर ग्रामीण असं लक्षात ठेवा. वृद्धी दर ठरला 5, गाठला 5.5. ऊर्जा क्षेत्रावरती सर्वात जास्त खर्च. मिझोराम, अरुणाचल, गोवा आणि NHBचा जन्म ब्रह्मानंद वकील हे प्रतिमान वापरलेलं होतं. त्यानंतर आय टोल्ड यू, स्वावलंबन योजना आल्या. राजकीय अस्थिरता आणि आर्थिक स्थैर्य असल्यामुळं या काळात मंडल आयोग आला, त्यानं ओबीसींना आरक्षण दिलं. एला आरक्षण मिळालं, मग बीला काय नाही. सीला मिळालं, मग डीला का नाही. देशात दंगे भडकले. VP सिंग साहेबांनी हे आरक्षण दिलेलं होतं. देशात राजकीय स्थैर्य आलं. बाबरी मस्जिद राम जन्मभूमी प्रकरण झालं. त्याच काळात हर्षद मेहतांनी प्रकरणामध्ये अजून तेल ओतण्याचं काम केलं. त्या काळात त्यांचा स्कॅम समोर आला. स्टॉक मार्केट्स पण दणकावून पडले. गल्फ वॉर, त्याचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त होता. आता यानंतर भारताला एवढे शॉक्स बसलेले होते की त्यातनं भारताला बाहेर निघणं खूप गरजेचं होतं. PV नरसिम्हा राव आणि त्यांच्याबरोबरचे मास्टर माइंड्स
पुढे आले, त्यांनी भारताला यातनं बाहेर काढलं. हा IMF आणि वर्ल्ड बँकेकडे गेला. त्यांनी सांगितलं की बाबा रे, आता गपचूप आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन कडे वळूया, LPG कडे वळूया. अशी 8वी पंचवार्षिक योजना आली. तिचं महत्वाचं काम मानव विकास योजना म्हणून तिला ओळखलं जातं. यात आपण LPG कडे वळालो, ते प्रतिमान म्हणून राव मनमोहन फॉर्म्युला असं त्याला ओळखलं जातं. आता ही पूर्णपणे इंडिकेटिव्ह होती. जी 7वी योजना होती ती सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये इंडिकेटिव्ह होती. 8व्या मध्ये पूर्ण सगळ्या गोष्टी इंडिकेटिव्ह आपण केल्या. याच काळात LM सिंघवी समिती आली. तिनं 73 आणि 74वी घटना दुरुस्ती करावी असं सांगितलं. 8व्या योजनेत आपण इंडस्ट्रीजच्या मॉडर्नायझेशन कडे गेलो. पॉप्युलेशन कंट्रोल करायची ठरवली, पॉवर्टी कमी करायची ठरवलं. महत्वाचं हे होतं, या काळात भारत 1 जानेवारी 1995 WTOचा सदस्य बनलेला होता. अरे काय 92 ते 97 PV नरसिम्हा आणि देवगौडा हे अध्यक्ष बनले. आधी PV नरसिम्हा आणि मग देवगौडा. प्रणव मुखर्जीजी मधुदंडवते. या काळात खाऊजा म्हणजे LPG, राव मनमोहन फॉर्म्युलाने आपण गोष्टी पुढे नेल्या. मानव विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. वृद्धी दर 5.6% डिसाईड केला. सर्वाधिक खर्च ऊर्जा क्षेत्रावरती होता. 92 ते 97 पर्यंतची योजना. आता LPG कडे वळायचं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. पहिलं पाऊल होतं ते म्हणजे प्रायव्हेटायझेशन. असे सरकारी उद्योग ज्यांपासून सरकारला उत्पन्न मिळतं 1000 रुपये, पण त्यांच्यावरती सरकारला खर्च करावा लागतोय 5000 रुपये. असे उद्योग फुकून टाका. फुकून टाका म्हणजे विकून टाका. हा विकल्यानंतर आलेल्या पैशांचं काय? तर त्यासाठी एक निर्गुंतवणूक आयोग आला. 1993 मध्ये रंगराजन समितीनं रिकमेंडेशन दिलं आणि 96 मध्ये JV रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली पहिला निर्गुंतवणूक आयोग आला. 73-74वी घटना दुरुस्ती. रुपया आधी व्यापार खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्यात आला, म्हणजे बॅलन्स ऑफ ट्रेडवर. नंतर चालू खात्यावरती पूर्णपणे परिवर्तनीय करण्यात आला. या काळात सिट्रा नावाची योजना पण आपण आणलेली होती. MPLATS, PMRY, EAS, MMS आणि गंगा कल्याण योजना पण आली. खर्च एवढा केलेला होता. सर्वाधिक खर्च ऊर्जा क्षेत्रावरती होता. अन्नधान्याचं उत्पादन 201 दशलक्ष टन करायचं होतं, ते मात्र 199 टनच झालं. 2 कमी झालं, पण ही खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्या योजनेत आपण बघितलं की आपण फक्त 50 दशलक्ष टनांवरती होतो. औद्योगिक उत्पादन हे समाधानकारक झालं. चलनवाढीचा दर आपण बघितलं 91 मध्ये तो 13.7% होता. वृद्धी दर अचीव झालेला होता. योजना यशस्वी होती. ऊर्जा क्षेत्रात सर्वात जास्त खर्च केलेला होता. या काळात नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम पण राबवलेला होता 1995 त्या अंतर्गत जे निराधार होते, त्यांचा कोणी आधार नाहीये, वृद्ध, अपंग, या सर्वांना आधार देण्याची योजना आली. पण डिसइन्व्हेस्टमेंट करायला हाती घेतलं. मी तुम्हाला त्याची हिस्ट्री मागच्या स्लाइड वरती सांगितली. माझी सर्वात आवडतीची योजना, जिच्यामुळे मी पण शाळेत गेलेलो, ती म्हणजे मिड डे मील स्कीम, मध्यान्ह भोजनाहार योजना. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या सहयोगाने 1995 सुरू झालेली होती. 9वी पंचवार्षिक योजना. सामाजिक न्याय, समानतेसह आर्थिक विकास या ध्येयानं 1997 ते 2002 पर्यंत आली. 9व्या योजनेत भारतानं पहिल्यांदा नॉन काँग्रेस प्राईम मिनिस्टर बघितले, ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयीचे. आज गुड गव्हर्नन्स डे, ज्या दिवशी मी या योजनेची शूट करतोय, ते करायला मला आज चान्स मिळाला. अटलजींचं नाव मी आज त्या दिवशी घेतोय. 98 मध्ये आधी UPA सरकार होतं. UPA म्हणजे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, ज्याची प्रमुख पार्टी काँग्रेस. त्यांनी पहिला मसुदा बनवला. मग NDA सत्तेत आलं. NDA म्हणजे नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, ज्याची प्रमुख पार्टी BJP. त्यांनी
दुसरा मसुदा पुढे सादर केला. या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्यात आलं. कृषी आणि ग्रामीण विकास, रोजगार वाढवायचा, आर्थिक वाढीचा दर 6.5% गाठायचा, सर्वांना किमान मूलभूत सेवा जसं की प्यायला योग्य पाणी, प्राथमिक आरोग्य, शिक्षणाच्या सोयी, योग्य निवाराच्या सोयी द्यायच्या. शाश्वत विकास ठरवला पण केला तर नाही, तो 12व्या योजनेचा भाग आहे. स्त्रिया, अनुसूचित जाती जमाती, मागासवर्गीय यांचं सबलीकरण केलं. नीट लक्ष द्या, पंचायती राज व्यवस्था आणि सहकारी संस्था यांना वाढवण्यासाठी सुद्धा आपण या योजनेत काम केलेलं होतं. अजून महत्वाचं सांगायचं ठरलं तर 10व्या योजनेबाबत असा प्रश्न येतो की हे होतं का, तर 10व्या योजनेत हे नव्हतं, 9व्या योजनेत होतं, लक्षात ठेवा. 9वी योजना 97 ते 2, देवगौडा आणि मग वाजपेयी जे आले. मधु दंडवते, जसवंत सिंग आणि केसी पंत उपाध्यक्ष होते. यानंतर 9 ते 12 सर्व योजनांमध्ये गांधीवादी प्रतिमाने ठरला खर्च 8,95,200 कोटी, ऍक्च्युअल खर्च केला 9,41,40 कोटी. ठरलेला जीडीपी ग्रोथ रेट 6.5 होता, गाठला 5.5. योजना अयशस्वी ठरली. 9 ते 12 इथून पुढल्या योजना अयशस्वी आहेत. 12वीचं काय झालं ते देवालाच माहिती. नेक्स्ट, परदेशी भांडवल गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात आलं. बीजेपी राईट विंग आहे, त्यांना कॅपिटलिझम आवडतं. त्यांचं मत आहे गव्हर्नमेंटनं रेग्युलेटर म्हणून बसूच नाही, गव्हर्नमेंटनं सुपरवायझर म्हणून बसावं. गरज पडली की गव्हर्नमेंटनं तिथंच यावं, हिडन हँड सारखं. सर्वाधिक खर्च ऊर्जा क्षेत्रावरती झाला, सर्वात जास्त भर कृषी आणि ग्रामविकासावरती देण्यात आला. वैशिष्ट्य, दारिद्र्य निर्मूलन, रोजगार वृद्धी. ग्रामविकास आणि कृषी विकासाची या योजनेत फारकत झाली. ग्रामविकास वेगळा आणि कृषी विकास वेगळा. आधी कृषी विकास केला की ग्रामविकास होतो असं समजलं जायचं. आता तसं नाही, दोघं वेगवेगळे गावं केली. याच्यावरती परत परत प्रश्न आहे. हे सामाजिक न्याय, समानतेचा आर्थिक विकास हे ध्येय लक्षात ठेवा. या काळात आता भारताला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष पूर्ण झालेले होते. तसं आता आपण अमृत महोत्सवी वर्षांमध्ये आहोत, तसं त्यावेळेला सुवर्ण महोत्सवी होत. मग शहरी भागासाठी रोजगार निर्मितीला सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना आली आणि ग्रामीण भागासाठी सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आली, ज्याच्यात 6 योजनांची भेळमिसळ झाली. IRDP, ट्रायसम, ड्वाक्रा, MSW, गंगा कल्याण आणि सेट्रा या 6 योजनांची भेळमिसळ करून एक नवीन योजना आपण जन्माला घातली. याच काळात सेजचा जन्म झाला, स्पेशल इकॉनॉमिक झोन. हे धोरण आपण चायनाकडनं घेतलेलं होतं. चायनामध्ये सगळं छान चाललेलं होतं, प्रोडक्शन मोठ्या प्रमाणामध्ये होत होतं आणि एक्सपोर्ट होत होता आणि त्यांना एफएक्सचं अर्निंग होत होतं. हे कसं काय होत होतं, तर त्यांनी सेजला जन्म दिलेला होता, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स. यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॉजला शिथिलीकरण करण्यात आलं. ज्या इंडस्ट्रीज उभ्या राहतील त्यांच्यावरचे टॅक्सेस कमी करण्यात आले, पाणी, पायाभूत सुविधा देण्यात आल्या. तिथल्या उद्योगांचं काम त्यांनी फक्त एक्सपोर्ट करायचं. म्हणून असे उद्योग तिथे बहरू लागले. हे धोरण चायनाकडनं आपण भारतात आणलं. असं धोरण आपल्याकडे ऑलरेडी होतं, त्याचं नाव होतं एक्सपोर्ट प्रमोशन झोन्स. त्याला अधिक सबळ करून त्याचं रूपांतर आपण सेज मध्ये केलं, स्पेशल इकॉनॉमिक झोन्स मध्ये केलं. याच काळात महाराष्ट्रामध्ये आधी बीजेपी आणि शिवसेनेची सत्ता होती. तर त्यात नितीन गडकरी साहेब हे रस्त्यांचं काम खूप छान प्रकारे पाहत होते. गडकरी साहेबांना केंद्रात बोलवून घेतलं अटलजींनी की गावाला देशासाठी जोडता येईल का, अशी काहीतरी मला तुम्ही स्कीम सुचवा. गडकरी साहेबांनी अटलजींना सुचवलेली ही स्कीम म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, PMGSY, ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत ही राबवली जाते, जिच्याद्वारा गावाला देशाशी जोडलं गेलं. समजा एखादा असा मैदानी भाग आहे जिथे 500 लोक राहतात, त्याला त्या ग्रामीण भागाला नॅशनल हायवेशी जोडण्याचं काम केलं. एखादा असा डोंगराळ भाग आहे जिथे डोंगरावरती 250 लोक राहतात किंवा आदिवासी भाग आहे जिथे 250 लोक राहतात, त्याला
नॅशनल हायवेशी जोडण्याचं काम करण्यात आलं आणि हे रस्ते बारामाही होते, ऑल वेदर कनेक्टिव्हिटी असलेले रोड. आलेलं आहे. ग्रामविकास मंत्रालय त्याचं नाव आहे. मनरेगा, महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, ही सुद्धा ग्रामविकास मंत्रालयाचा भाग आहे. दीनदयाल उपाध्याय ग्राम कौशल्य योजना, DDU-GKY, ग्रामीण कौशल्य योजना, ही सुद्धा ग्रामविकास मंत्रालयाचा भाग आहे. या काळात अंत्योदय योजना आली 25 डिसेंबर 2000. 28 डिसेंबर 2000 ला चालू करत तिला 25 किलोग्रॅम अन्नधान्य हा गरीबातल्या गरीब कुटुंबांना देण्याचं ठरलं, ज्याच्यात गहू आणि तांदूळ हे दोघं होती. अन्नपूर्णा योजना आली, ही इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन पण आहे. जे निराधार लोक आहेत त्यांना पेन्शन किंवा अन्य कोणती मदत मिळत नाहीये, त्यांना महिन्याला 10 किलो अन्नधान्य मोफत वाटप करायचं, असं या योजनेतनं ठरलं. अन्नपूर्णाचे लाभार्थी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनेखाली येत नाहीत, असे ज्येष्ठ नागरिक. यानंतर आली जवाहर ग्राम समृद्धी योजना, जी आपण मगाशी जवाहर रोजगार योजना बघितलेली होती ना, तिचं हे नवीन रूप आहे. मनरेगा कशी जन्माला आली ते बघतो आपण. मी आता 9व्यात 10व्यात चाललो 1 मिनिटासाठी. या काळात एक संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली. आधी जी आपण जवाहर ग्राम समृद्धी योजना बघितली, तिचं एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम बरोबर लग्न लावण्यात आलं आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आली. यानंतर 2004 ला नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम आला, त्याचं लग्न संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेबरोबर लावण्यात आलं आणि फायनली नरेगा जन्माला आली, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. पुढे 2 ऑक्टोबर 2009 ला योजनेच्या नावात बदल करून महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असं नाव देण्यात आलेलं होतं. समजणं थोडं अवघड जातं म्हणून एक फ्लोचार्ट काढलेला आहे. पहिलं काम केंद्रात झालं, नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आली. तिचं लग्न रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम बरोबर लागलं आणि त्यातनं जवाहर ग्राम समृद्धी योजना जन्माला आली. तिचं लग्न एम्प्लॉयमेंट ॲश्युरन्स स्कीम बरोबर लागलं, त्यातनं संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जन्माला आली. तिचं लग्न फूड फॉर वर्क बरोबर लागलं आणि फायनली नरेगा जन्माला आलेली होती. या काळात काही राजकीय घडामोडी घडल्या. पोखरण 2 ऑपरेशन शक्ती घडलं, कारगिल युद्ध झालं, त्यात ऑपरेशन विजय आलं, गोधरा हत्याकांड झालं. इथे पहिल्यांदा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आलेलं होतं. त्यानंतर ते आतापर्यंतचे मोदी, हे मला तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. राजकीय घडामोडी, 84वी घटना दुरुस्ती झाली. मध्य प्रदेशातून छत्तीसगड, उत्तर प्रदेशातून उत्तराखंड, बिहारमधनं झारखंड जन्माला आलं. झा असा क्रम आहे, लक्षात ठेवा. 11 सप्टेंबर 2001 वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला झाला आणि जगाचे पॅरेडियम अचानक चेंज झाले. संध्याकाळपर्यंत अमेरिकेला कळलेलं होतं की ओसामा बिन लादेन हा त्यांचा दुश्मन आहे आणि अमेरिकेने सगळे ऑपरेशन सुरू केले. योजना अनुमान 202 दशलक्ष टन इतकं अन्नधान्याचं उत्पादन झालं. 50 दशलक्ष टनांवरून आपण सुरुवात केलेली होती. औद्योगिक दर 8.2 ठरलेला होता, तो 5% गाठला. चलनवाढीचा दर 5.1% होता. 91 ला तो 13.7 वरतून आता तो 5.1 वरती आलेला आहे, विसरता कामा नये. वृद्धी दर गाठता आला नाही. बचतीचा दर 23.3, गुंतवणुकीचा दर 28.3 होता. वृद्धी दर गाठला नाही, ऊर्जा सर्वात जास्त खर्च केलेला होता. नेक्स्ट 10वी योजना, 10th 5-year प्लॅन. ही संपूर्ण योजना अटलजींनी डेव्हलप केलेली होती. अटलजींना लॉंग टर्म ते तिथे राहतील म्हणून त्यांनी 15 वर्षांचा प्लॅन तयार केलेला होता. 2002 ते 7 आधी वाजपेयी आणि नंतर मनमोहन सिंग साहेब आले. अटलजींनी प्लॅन खूप छान तयार केलेला होता, पण काहीसा तो भारतीय लोकांना आवडला नाही.
त्यावेळेला काँग्रेस हे सोनिया गांधीजींच्या नेतृत्वाखाली लढलं. शायनिंग इंडिया नावाची कॅम्पेन त्यावेळेला अटलजींनी आणलेली होती, पण ती काही कदाचित देशाला आवडली नाही. लोकांनी काँग्रेसला मॅन्डेट दिलं. आता सर्वांचं मत होतं की इंदिराजींनीच प्राईम मिनिस्टर व्हायला पाहिजे, पण इंदिरा गांधींना स्वतःच्या पार्टीतनं सुद्धा विरोध व्हायला लागला. इतकंच काय, त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या पार्ट्या सुद्धा त्यांना विरोध करतात. तुम्ही नाही भारताचे प्राईम मिनिस्टर होऊ शकत, फॉरेनर व्यक्ती आमच्याकडे येऊन आम्ही प्राईम मिनिस्टर होऊ देणार नाही. यावरती आधारित संजया बारू लिखित ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर एक भन्नाट मूवी सुद्धा आहे, की बघा तुम्ही सगळ्यांनी. तर मग आता नाव आलं पुढे मनमोहन सिंग साहेबांचं आणि ते प्राईम मिनिस्टर बनले. आधी उपाध्यक्ष के.सी. पंत आणि नंतर मग मॉन्टेक अहलुवालिया, ते 12 पर्यंत कंटिन्यू होते. गांधीवादी प्रतिमान आपण आखलेलं होतं. अपेक्षित वृद्धी दर 8% होता, गाठला 7.2. पण योजना यशस्वी झाली जरी दिसली तरी 7.2 म्हणजे खूप मोठा ग्रोथ रेट आहे. प्रस्तावित खर्च 15,25,639 कोटी होता. वास्तविक खर्च 16,18,460 कोटी झाला. योजनेचं दुसरं नाव हे शिक्षण योजना होतं. लक्ष जीडीपी वाढीचा दर 8% न्यायचा, झाला नाही, आपण आता त्यात बघितले. दारिद्र्य लोकसंख्येचं प्रमाण 21, 12 पर्यंत 11% आणायचं. साक्षरतेचं प्रमाण 2007 पर्यंत 74, 12 पर्यंत 80. सेन्सस सांगतो की 2011 पर्यंत ते 74% आपण गाठू शकलो. जंगल व्याप्त प्रमाण 25, 12 पर्यंत 33 करायचं, पण हे लईत लई आपण 21, 22, 23 पर्यंत जातो बरं का. 12 पर्यंत सर्व खेड्यांना शाश्वत जल द्यायचं. 7 पर्यंत सर्व मोठ्या नद्या या प्रदूषणापासून मुक्त करायच्या. 80वी घटना दुरुस्ती झाली, त्यानुसार मग आर्टिकल 21A मेजर बदल झाले. शिक्षणाचा अधिकार आलेला होता. भारत अमेरिका करार झाला, 1-2-3 अग्रीमेंट त्याला म्हणतात. जॉर्ज बुश हे त्यावेळेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. यामुळे भारताला सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जीसाठी अणु मिळणं सोपं झालं. याच काळात वॅट आला 2005ला. FRBM नावाचा कायदा आला, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, ज्याद्वारा रेव्हेन्यू डेफिसिट आणि फिस्कल डेफिसिट हे कमी करण्याचं उद्दिष्ट आपण डोळ्याच्या समोर ठेवलं. त्या काळात या सर्व महत्वाच्या योजना आपण इंट्रोड्यूस केलेल्या होत्या. याची PDF तुम्हाला नंतर PW टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होणार आहे, त्यामुळं PDF मधनं हे सगळंच्या सगळं नक्की सगळ्यांनी बघून घ्या. पंचवार्षिक योजनेची 10व्या पंचवार्षिक योजनेची फलनिष्पत्ती. योजना बहुतांश यशस्वी ठरली. औद्योगिक उत्पादनाचा दर 10% गाठायचा होता, पण तो 8.2%च गाठला. यानंतर उद्योग आणि सेवा अर्थव्यवस्थांच्या 2 प्रमुख क्षेत्रामध्ये 10व्या पंचवार्षिक योजनेत प्राप्त केलेला वृद्धी दर हा जवळजवळ साध्य झाला. जे करायचं होतं ते आपण केलं. कृषीमध्ये 4% वृद्धी दर डिसाईड झालेला होता. आता नीट लक्षात घ्या, 10, 11 आणि 12 सर्व योजनांमध्ये ऍग्रिकल्चरचा वेगानं ग्रोथ रेट होता, तो म्हणजे 4%. 10व्यामध्ये तो 2.13 गाठला. चलनवाढीचा दर 5% ठेवणं अपेक्षित होतं, तो 5.1% राहिला. गुंतवणूक दर 23.4% ठेवणं अपेक्षित होतं, प्रत्यक्षात तो 32 झाला. याचा अर्थ गुंतवणुकीचा दर आपण चांगला अचीव केलेला होता. 11वी पंचवार्षिक योजना 7 ते 12 पर्यंतची योजना, पूर्ण वेळ मनमोहन सिंग साहेब होते. मॉन्टेक अहलुवालिया त्यावेळेला उपाध्यक्ष होते. जीडीपी वाढीचा ग्रोथ रेट 9% ठरवलेला होता. तर दरडोई जीडीपी हा 7.6% गाठेल असं ठरवलं. 10 वर्षात राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम डबल करायचं होतं. ही वाढ समावेशी असं आपण डिसाईड केलेलं होतं. हा सिलेबसचा पॉइंट आहे. समावेशी म्हणजे इन्क्लुझिव्ह. शब्दाकडे जरा नीट लक्ष द्या. म्हणजे दारिद्र्य रेषेखालील विशेषतः अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक या सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं होतं.
70 दशलक्ष नवीन रोजगाराची निर्मिती करायचं ठरलं. सुशिक्षित बेरोजगारीचा दर 5% आणि अकुशल कामगारांच्या मजुरी दरात 20% वाढ करायची होती. 7 पेक्षा जास्त वर्षांच्या जास्त मुलांची साक्षरता 75%पर्यंत 7 वर्षांपेक्षा जास्त मुलांची साक्षरता 75%पर्यंत वाढवायची होती. स्त्री पुरुष यांच्यातली तफावत ही 10% कमी करायची होती. उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण 10 वर्ण 15% आपल्याला न्यायचं होतं. बालमृत्यू त्यानंतर माता मृत्यू दर आपल्याला कमी करायचे होते. 2009 पर्यंत स्वच्छ पाणी पुरवठा आपल्याला प्रोव्हाइड करायचा होता. 0 ते 3 वर्ष वयोगटातील मुलांचा कुपोषणाचा दर आपल्याला कमी करायचा होता. 11-12 पर्यंत लिंग गुणोत्तर हे 935 करायचं होतं. मित्रांनो, हे 940 गाठण्यात आपल्याला यश आलेलं होतं. 16-17 पर्यंत ते 950 करायचं होतं. सर्व शासकीय योजनांमध्ये 33% वाटा आपल्याला महिलांपर्यंत पोहोचवायचा होता. लहान मुलांना कामाची सक्ती न करणे आणि महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण 50% कमी करणे याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळे तो नीट लक्षात ठेवा. 7 ते 12 मॉन्टेक्सिंग अहलुवालिया, उपाध्यक्ष अध्यक्ष मनमोहन सिंग, सचिव सुधाताई पल्लई होत्या. वेगवान आणि सर्वसमावेशक विकासाकडे जायचं होतं. अपेक्षित वृद्धी दर 9%, गाठला 7.9%. 7.9 म्हणजे खूप मोठा वृद्धी दर आहे. याला राष्ट्रीय शिक्षण योजना असं आपण नाव दिलेलं होतं. या काळात प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना आली. त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजना पण या काळात आलेली होती. 12वी पंचवार्षिक योजना. दोस्तांनो, मी रिकमेंड करेल तुम्हाला की खूप साऱ्या बुक्स मध्ये हा जो ग्रोथ रेट आहे तो खूप कमी जास्त दिलेला आहे. ही स्लाइड आपल्या स्टेट बोर्डातनं मी आणलेली आहे. स्टेट बोर्ड अल्टिमेटली सगळं काही आहे, त्याच्यापुढे उपायच नाही दुसरा. त्यामुळे मग जर तुम्हाला मागे पुढे गोष्टी दिसत असतील तर या स्लाइडचा वापर करा, गोष्टी इझी होतील. 12वी पंचवार्षिक योजना. ठरलं की जलद आणि शाश्वत विकासाकडे जायचंय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे आपण पहिल्यांदा बघतोय बरं का इथे. या पंचवार्षिक योजनेत आर्थिक वृद्धी दराविषयी आपण बोललो तर तो आपल्याला 8% गाठायचा होता. शेतीचा वृद्धी दर मी तुम्हाला सांगितलं 10, 11 आणि 12, 4% वृद्धी दर गाठायचा होता. औद्योगिक आणि उत्पादन वृद्धीचा दर 10% न्यायचा होता. राज्याचा सरासरी वृद्धी दर हा 11व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाढवायचा होता. दारिद्र्य 10% घटवायचं होतं. शेती व्यतिरिक्त 5 कोटी नवीन रोजगार तयार करायचे होते. योजनेच्या अखेर किमान 7 वर्षांपर्यंत शाळेत राहण्याचा कालावधी वाढवायचा होता. कौशल्याधिष्ठित शिक्षणाच्या सोयी आपल्याला तयार करायच्या होत्या. शाळेमध्ये जी मुलं शिकतात त्यात लिंगभेद आणि सामाजिक अंतर आपल्याला कमी करायचं होतं. आरोग्य प्रजनन दर 2.1% कमी करायचा होता आणि त्याचबरोबर कुपोषणाचं प्रमाणही आपल्याला कमी करायचं होतं. पायाभूत सुविधा जीडीपीच्या 9% खर्च करायचं होतं. खेडींना पक्क्या रस्त्यांनी जोडायचं होतं. दूरदर्शन आणि दूरध्वनीची घनता 70% वाढवायची होती. पर्यावरणाची शाश्वतता आपल्याला गाठायची होती. 90% लोकांना बँकिंग पोहोचवायची होती आणि बँकेच्या खात्याला आधारशी जोडायचं होतं. अनुदान, सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही थेट लोकांच्या खात्यात आपल्याला जमा करायची होती. हे सगळं होत असताना 2013ला मोदींना बीजेपीने आता प्राईम मिनिस्टरियल कॅन्डिडेट म्हणून घोषित केलं. अच्छे दिन आएंगे, अब की बार मोदी सरकार, या 2 कॅची लाईन्सने भारताचं मन जिंकलं. एकट्या बीजेपीला 336 सीट मिळाली. लोकसभेमध्ये 552 सदस्यांपैकी 272 ची मेजॉरिटी असते. एकट्या बीजेपीकडे 336 इतके वोट्स होते, सीट होती. इतरांना त्यांचा विरोधी पक्षनेता सुद्धा बनवता येणार नाही की वाईट हालत होती. मोदी सत्तेत आले 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट
2014 ते लाल किल्ल्यावरती उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नीतीला जन्म देतो आणि आम्ही प्लॅनिंग कमिशन बरखास्त करतोय. मग असं सांगितल्यानंतर 1 जानेवारी 2015 नीतीचा जन्म झाला. मात्र त्यानं काम सुरू फेब्रुवारी 2015 केलेलं होतं. नीती नॅशनल इन्स्टिट्यूशन, प्लीज हा शब्द नीट लक्षात ठेवा. शब्द आहे इन्स्टिट्यूशन, शब्द नीट लक्षात ठेवा. फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आपण जन्माला घातलं. तर पुढे 12व्या पंचवार्षिक योजनेला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. पुढे काय झालं त्याचं देवालाच माहिती. हा जो नीती आयोग आहे तो थिंक टँक सारखं काम करतो. थिंक टँक म्हणजे जर समजा एखादा प्रॉब्लेम आला तर त्यावरती तो चर्चा करतो, उपाय सापडवतो आणि जाऊन सरकारला सांगतो. सरकारनं ठरवायचं ऐकायचं की नाही ऐकायचं. प्लॅनिंग कमिशनला खूप अधिकार होते, याला अधिकार नाही आहे. हा फक्त एक थिंक टँक आहे. 1 जानेवारी 15 त्याची निर्मिती झाली. 16 फेब्रुवारी 15 त्यांना कामाला सुरुवात केली. तर एक याच्यात शासकीय परिषद असते, गव्हर्निंग काउन्सिल. जशी एनडीसी होती ना, तर एनडीसीची जागा ही गव्हर्निंग काउन्सिलने घेतलेली आहे, लक्षात ठेवा. प्रादेशिक परिषद जन्माला आली. प्रादेशिक परिषद शब्दाचा अर्थ आहे की केंद्रानं स्वतःचं जे काम आहे ते नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट मध्ये डिवाइड केलं आणि प्रादेशिक परिषद जन्माला घातली. प्रदेशामध्ये गोष्टी ठरल्या. काही विशेष आमंत्रित लोक आले, उदाहरणार्थ नितीन गडकरी साहेब. त्यांना डिटेल माहिती आहे कुठं किती किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी किती किती खर्च येऊ शकतो. अशा विशेष लोकांना आपण तिथे बोलवलं. यात अध्यक्ष स्वतः पंतप्रधान असायचे. उपाध्यक्षाला पंतप्रधान अपॉइंट करणार. सदस्य 5, अर्धवेळ सदस्य 2. पदसिद्ध सदस्यांना सुद्धा पंतप्रधानच निवडणार. सीईओ ला सुद्धा पंतप्रधानच निवडणार. जिथं तिथं निवडणूक फक्त पंतप्रधानच करणार, दुसरं कोणीच नाही. राष्ट्रपतींवरती एक क्वेश्चन येऊन गेला, नीट लक्षात ठेवा. अधिकार नाही, अधिकार फक्त एकट्या पंतप्रधानांना. केंद्र 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 पंतप्रधान आहे. नीती आयोगाशी खूप सारी कामं करायला लागला, ती काय आपल्या कामाची नाही आहेत. त्यांना आता मी सोडून देतो. हा चार्ट खूप महत्वाचा आहे ज्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन आलेले आहेत. यूपीएससी मुख्यमध्ये प्रश्न आहे की कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नीती अँड प्लॅनिंग कमिशन हे आम्हाला तुम्ही सांगा म्हणून. नियोजन आयोगाचा जन्म 15 मार्च 50 झाला. नीतीचा जन्म हा 1 जानेवारी 15 झाला. ह्याला निधी पुरवण्याचा अधिकार होता, मात्र याला निधी पुरवण्याचा अधिकार नाही. हा फक्त एक थिंक टँक आहे. आपण याला कागदी सिंह असं म्हणूया. याच्यात राज्याची भूमिका एनडीसी पुरती होती. याच्यात राज्याची भूमिका महत्वाची आहे. याला राज्यांचा मित्र असं म्हटलं गेलेलं आहे. सचिव किंवा सदस्य हे प्रक्रियेद्वारे येत होते, मात्र इथे पंतप्रधानच निवडणूक करतात. अर्धवेळ काम करणारे सदस्य नव्हते. यांच्याकडे 2 अर्धवेळ काम करणारे सदस्य. यांच्याकडे अध्यक्ष, सचिव, पूर्णवेळ काम करणारे सदस्य होते. यांच्याकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पूर्णवेळ, अर्धवेळ, सचिव. खतरनाक मंडळी आहे. लास्ट हे राज्यांवरती धोरण लागू करू शकत होतं. यांना अधिकार नाही. हा फक्त विचार गट आहे. आणि विचार विनिमय करायचा, जाऊन केंद्राला सांगायचं हे करायचं नाही करायचं, तुम्ही ठरवा काय करायचं काय नाही करायचं ते. ओके. सो 1 ते 12 पंचवार्षिक योजनांकडे आपण जाण्याचा प्रयत्न आजच्या लेक्चरमध्ये केलेला आहे. बेसिकली हे लेक्चर घ्यायला मला 7 सेशन्स 2 तासांचे लागतात, म्हणजे साधारणतः 14 तास लागत असतात. मला मी 1 तास 38 मिनिटांमध्ये कव्हर केलेलं आहे. म्हणजे ती माझी आपण असं म्हणूया की आता काय बुलेट ट्रेनच मी चालवलेली होती. तर ठीक आहे, तुम्ही कधी जर माझे सत्र बॅचवरती करायला याल तर अगदी डीप मध्ये जाऊन अजून छान पद्धतीत आपण घेऊया. पण आता परीक्षा करता जी रॅपिड रिव्हिजन गरजेची होती ती आजच्या स्लाइड्स मधनं करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तुम्हाला हे सत्र कसं वाटलं ते मला सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच. स्टे ट्यून्ड. जय हिंद, जय महाराष्ट्र.